नंतर माझी माऊली. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण परानंदं ईशं आनन्दिवल्लभम्। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय। आजच्या पाठामध्ये माधव काका आपल्याला काय मार्गदर्शन करणार आहेत आणि आजच्या पाठाचे काय विषय आहेत हे आपल्याला ज्ञात आहे। मी आता माधव काकांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रवचन सुरू करावं। माझी माऊली। माझी माऊली। माऊलीने श्री ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेल्या सर्व ज्ञान व साधनेच्या अभ्यासासाठी रुजू झालेल्या सर्व जिज्ञासू व मुमुक्षूंचं मनःपूर्वक हार्दिक स्वागत। आपणा सर्वांना साधना वर्गासाठी प्रेरणा देणाऱ्या प्रवृत्त करणाऱ्या माऊली चरणी सेवा देण्यास आता आपण प्रारंभ करूया। नेहमीप्रमाणे माऊलींना डोळ्यामध्ये साठवून ठेवून आपण प्रार्थना करूया। त्यासाठी ग्रंथाच्या मुखपृष्ठावर असलेल्या माऊलींच्या निर्गुण रूपाकडे डोळे भरून पाहूया आणि संजीवन समाधीचे रूप डोळ्यामध्ये साठवून ठेवून अलगद मिटलेल्या पापण्यांनी आता आपण श्री गुरुगीतेतील काही श्लोक म्हणूया। त्यातील प्रत्येक पद म्हणताना त्या पदातील भावना माऊली प्रती मनामध्ये भक्ती, निष्ठा, प्रेम, आदर, आस्था याद्वारे जागवूया। ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो
महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमसि आदिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। हळूहळू डोळे उघडून आता आपण विषय प्रवेशासाठी श्रीमद भगवद्गीता व श्री ज्ञानेश्वरीचे प्रयोजन मनामध्ये आणूया। प्रत्येकाचा विचार प्रवाह आणि कर्म प्रवाह हा सुखाच्या प्राप्तीसाठी सुरू असतो, तथापि सुख अत्यल्प अधूनमधून प्राप्त होणारे आहे असाच अनुभव येत राहतो। ती प्रतीती बदलून सतत सुखाची प्राप्ती करून देणे, दुःखाची निवृत्ती करणे हे व्यष्टी स्तरावरील श्री ज्ञानेश्वरीचे व भगवद्गीतेचे मुख्य प्रयोजन आहे। त्यासोबत कर्मापासून निर्लिप्तता प्राप्त करून देणे आणि सध्या जी जगत सत्यत्वाची प्रतीती आहे ती बदलवून जगत मिथ्यत्वाची प्रतीती प्राप्त करून देणे हेही प्रयोजन आहे। समष्टी स्तरावरील प्रयोजन आहे धर्माची संस्थापना अर्थात रामराज्याची स्थापना आणि माऊलींचे प्रयोजन आहे प्रत्येकास सात्विक कर्ता करून सात्विक धृती व सात्विक बुद्धीने संपन्न करून एकमेकाच्या सुखामध्ये वृद्धी करीत जाऊन सात्विक कर्माचे डोंगर उभे करून सात्विक कर्माचा वर्षाव मेघवृंदाप्रमाणे निष्कामतेने करून पसायदान प्रत्यक्षात अस्तित्वात आणणे हे श्री ज्ञानेश्वरीचे प्रयोजन आहे। आणि अर्थात त्यासाठी ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञान मार्ग, ध्यान मार्ग, कर्म मार्ग, भक्ती मार्ग या चारही मार्गांचा अतिशय स्पष्टपणे सुखदपणे सुसमन्वय साधलेला आहे आणि त्याची अनुभूती आपण वरचेवर घेत आहोत। तर अशा रीतीने प्रत्येकाची आध्यात्मिक उन्नती करीत जाऊन प्रत्येकास आत्मानुभूती प्राप्त करून देऊन जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून देऊन कारण परत्वे नसलेल्या सुखाचा अनुभव प्रत्येकास मिळवून देणे यासाठीच्या साधना आपण आतापर्यंत करीत आलेलो आहोत आणि त्यामध्ये आपण आता पुढील भाग पाहणार आहोत। तर सुरुवातीस अध्याय 2 मध्ये आपण सांख्ययोग अर्थात ज्ञानयोग पाहिला आणि श्लोक 39 पासून मग पुढे आपण बुद्धियोग अर्थात समत्वरूप निष्काम कर्मयोग पाहिला। अर्थात तेथे आपण कर्मयोग हा बुद्धीच्या अंगाने पाहिला आणि म्हणून तेथे नाव बुद्धियोग आहे। आता आपण तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग अर्थात कर्म कसे असावे आणि कर्म कसे करावे अर्थात कर्मासंबंधाने असलेला हा भाग असल्यामुळे येथे कर्मयोग हे नेहमीचे यथार्थ असे नाव या अध्यायास आहे। त्यामध्ये आपण पाहिलं की कोणतं कर्म करावं आणि ते कर्म प्रत्येकाने स्वतःसाठी नीतिशास्त्र
कायदे, कोड ऑफ कंडक्ट, कोड ऑफ प्रॅक्टिस, व्यावहारिक शास्त्र, मॅनेजरल सायन्सेस, ह्या सर्वांच्या आधारे काय कर्म करावयाचे आहे हे आपण एकाखाली एक लिहून काढलं, ज्याला आपण स्वतःसाठीचा आदर्श आणि विजन स्टेटमेंट म्हणतो. मग त्याचं आपण इंट्रोस्पेक्शन, निजवृत्तीद्वारे तपासणी कशी करायची तेही पाहिलं. आणि त्यापैकी काही भाग, काही क्षेत्र, एखादी ऍक्टिव्हिटी अशी करावयाची आहे की जी इतरांना अनुकरण करण्यासाठी प्राप्त होईल. आणि त्यासाठी जनकाधिकांचं जे उदाहरण भगवद्गीतेमध्ये आहे त्याचं आपण विस्ताराने चिंतन केलं. असं करत असताना मग आपण अनुभव कसा येतो, तो अनुभव येतो गुणगुणेषु वर्तन्ते या सिद्धांताप्रमाणे येतो. त्या सिद्धांतामध्ये आपण बऱ्यापैकी त्याचं चिंतन केलं. आणि ते चिंतन करत करत मग आपण श्लोक 30 वर आलो. आणि त्या श्लोक 30 वरील विवेचनामध्ये आपण पाहिलं की अध्यात्म चित्ताने व विगत ज्वर होऊन कर्म करावे. आता आपण ग्रंथाच्या पृष्ठ 242 वर आहोत. तर अध्यात्म चित्ताने म्हणजे विवेकयुक्त अंतःकरणाने शरीर इत्यादी सर्व सामग्री भगवंतांची व भगवंत माझे या भूमिकेत राहून व विगत ज्वर होऊन, अर्थात षडविकार, षडऊर्मी, आवेग या ज्वरांनी रहित होऊन, विगत ज्वर ह्या ज्वरांनी रहित होऊन सर्व कर्तव्य कर्मे चांगल्या प्रकारे व अनासक्तपणे करीत राहून भगवंतास अर्पण करावेत. हा सिद्धांत आपण श्लोक 30 मध्ये पाहिला. त्यावर माऊली काय स्पष्ट करतात, तरी उचिते कर्मे आघवी तुवी आचरोनी मजा अर्पावी परिचित्त वृत्ती न्यासावी आत्मरूपी. अर्थात तू सर्व उचित कर्माचे आचरण करून तू ती मला अर्पण करावीस, परंतु चित्तवृत्ती आत्मरूपाकडे म्हणजे स्वस्वरूपाकडे जागरूक ठेवावी. चित्तवृत्ती व्यावहारिक फलाकडे, जसे सत्ता, संपत्ती, मान मिळेल का, केव्हा मिळेल, किती मिळेल, मिळाल्यावर भगवंतास अर्पण करेन, म्हणजे फळाची प्राप्ती झाल्यावर मी अर्पण करीन, अशी न जाऊ देता, चित्तवृत्ती अशी न जाऊ देता कर्मच अर्पण करावे. मी हे कर्म का करीत आहे, हा त्रास मी टाळू शकेन का, अशी चित्तवृत्ती नको. हे आपण विस्ताराने मागील अभ्यास वर्गामध्ये पाहिलं. आता आपण त्या दृष्टीने कर्म अर्पण करणे हा विषय पाहत आहोत. आपण अध्याय 9 श्लोक 27 मध्ये पाहिलं की जे जेवण करतोस, जे हवन करतोस, असं जे जे तू करतोस ते मला अर्पण करावं, हे आपण पाहिलं. त्यानंतर आपण हेही पाहिलं की दान देणे आणि अर्पण करणे यामधला जो फरक आहे भगवंतांचा आहे, ते जेव्हा आपण भगवंतास देतो ते अर्पण करणे आहे, हाही फरक आपण पाहिला. आता अशा पद्धतीने अर्पण कसे करावे हा विषय, ही साधना अध्याय 17 मध्ये आलेली आहे. आणि त्यामुळे आणि तिथे ती साधना श्रद्धेच्या अंगाने सांगितलेली आहे. म्हणजे तेथे कर्मयोग हा श्रद्धेच्या अंगाने सांगितलेला आहे. अध्याय 2 मध्ये बुद्धीच्या अंगाने, अध्याय 3 मध्ये कर्माच्या अंगाने आणि अध्याय 17 मध्ये श्रद्धेच्या अंगाने सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे तेथे नाव आहे श्रद्धात्रय विभाग योग, अध्याय 17चं नाव आहे. इतर अध्यायातही किंबहुना प्रत्येक अध्यायात म्हटलं तरी चालेल, कर्मयोग हा सांगितलेला आहे. आणि तेथील अध्यायाप्रमाणे तिथे जी नावे आहेत त्याचंही आपण एकदा चिंतन केलेलं आहे. तर आता आपण अध्याय 17 मध्ये कर्म कसं अर्पण करावयाचं त्या संबंधाने अभ्यास करणार आहोत.
कर्म अर्पण करणे व त्याद्वारे ब्रह्मरूप आत्मरूप होणे हा विषय विस्ताराने अध्याय 17 मध्ये भगवंतांनी सांगितला आहे. अर्पण करावयाचे कर्म कसे असावे, अर्थात सात्विक असावे. ते कर्म करीत असताना मनाची भूमिका म्हणजे मनातील श्रद्धा कशी असावी. अखेरीस ओम तत्सत या ब्रह्मनामाने कर्म कसे कोणत्या हतवटीने पद्धतीने अर्पण करावे म्हणजे ब्रह्मरूपता प्राप्त होते. या अंगाने अध्याय 17 मध्ये कर्म अर्पण करण्याची साधना सांगितली आहे. श्रद्धेच्या अंगाने सांगितली आहे म्हणून आता आपण म्हणाल्याप्रमाणे पाहिल्याप्रमाणे तेथील नाव आहे श्रद्धा त्रय विभाग योग. आणि सर्व साधना सांगितल्यानंतर अखेरीस ते कर्म ओम तत्सत या ब्रह्मनामाने अर्पण करावयाचे आणि ते सुद्धा कसं स्पष्टपणे ती साधना करावयाची हा विस्ताराने अध्याय 17 मध्ये भगवंतांनी सांगितलेला आहे. तर विषय श्रद्धेचा आहे तिथे, त्यामुळे श्रद्धेसंबंधाने अध्यायाच्या सुरुवातीच्या ज्या महत्वाच्या ओव्या आहेत त्याचं चिंतन आता आपण करूया. आता आपण पृष्ठ 243 वर आहोत. श्रद्धेचे स्वरूप स्वभावतः शुद्ध आहे. श्रद्धेचे स्वरूप स्वभावतः शुद्ध आहे म्हणजे आत्मस्वरूप अनुभवास आणून देण्याची क्षमता असणारी अशी ती श्रद्धा आहे. परंतु मनुष्य व इतर प्राणी स्वभावतः अनादी असलेल्या मायेच्या प्रभावाने सामर्थ्याने पूर्णतः त्रिगुणांचे बनलेले असल्यामुळे, लक्षात घ्या हा शब्दप्रयोग, पूर्णतः त्रिगुणांचे बनलेले असल्यामुळे ज्यावेळी ती श्रद्धा मनुष्याच्या वाटणीला येते त्यावेळी सत्व रजतम या 3 गुणाप्रमाणे ती श्रद्धा सात्विक राजसिक तामसिक होते. असं माऊलींनी ओवी 55-56 मध्ये अध्याय 17 मध्ये सांगितलेलं आहे. तर त्या ओव्या आता आपण पाहूया. माऊली म्हणतात, तैसे श्रद्धेचे दळवाडे अंगे कीर चोखडे. चोखडे म्हणजे चांगले, श्रद्धा मुळात चांगली आहे. परी प्राणियांच्या पडे विभागी जे, पण मनुष्यांच्या वाटणीला ती आली असता ती विभागित होते. ते प्राणिये तव स्वभावे अनादि माया प्रभावे त्रिगुणाचेची आघवे वळिले आहाती. त्यातला महत्वाचा भाग आहे त्रिगुणाचेची आघवे वळिले आहाती. म्हणजे त्रिगुणांचे बनलेले असल्यामुळे सर्व प्राणी मात्र मायेच्या प्रभावामुळे त्रिगुणांचे बनलेले आहेत. म्हणजे प्रत्येक व्यक्ती, प्राणी, चराचर सृष्टी, सर्व विचार, भावना अर्थात श्रद्धा हे सर्व त्रिगुणांचं बनलेलं आहे. हे सर्व त्रिगुणात्मक आहे असे ऐकण्याची आपल्याला सवय झालेली आहे. त्याच्याकडे एक पाऊल पुढे जाऊन त्रिगुणात्मक आहे हे समजून घ्यायचं जर असेल तर ह्या संपूर्ण प्रकृती ही 3 गुणांची बनलेली आहे. जशी मातीच्या गोळ्यापासून म्हणजे चिखलाच्या गोळ्यापासून मडक्याची निर्मिती होते, मडक्याचं उपादान कारण चिखल, त्याप्रमाणे प्रकृतीचं उपादान कारण हे 3 गुण आहेत असं लक्षात घेतलं असताना 3 गुणाप्रमाणे अभ्यास करणं, साधना करणं आणि अखेरीस गुणातीत होणं शक्य होतं, शक्य आहे अशी बौद्धिक दृढता प्राप्त होते. तर पुढे ओवी 27 मध्ये माऊली म्हणतात, तेथेही 2 गुण खाचती मग एक धरी उन्नती तै तैसियाची होती वृत्ती जीवाची या. 3 गुणापैकी या त्रिगुणातील 2 गुण क्षीण होऊन, माऊलींचा शब्द काय आहे, खाचती म्हणजे क्षीण होऊन
उर्वरित असलेला तिसरा गुण उत्कर्षित होतो, वाढतो. त्या वेळेला त्या व्यक्तीची वृत्ती वाढलेल्या गुणासारखी होते. तर अर्थात रजोगुण आणि तमोगुण क्षीण होऊन ज्या वेळेला वृत्ती सात्विक होते, अशा पद्धतीने याकडे पाहायचं. वेगळ्या पद्धतीने म्हणजे कसं, ज्या वेळेला सत्वगुण आणि तमोगुण क्षीण होतो त्यावेळेस रजोगुण वाढलेला असतो. ज्या वेळेला सत्वगुण आणि रजोगुण क्षीण होतो त्यावेळेस तमोगुण वाढलेला असतो. पण साधनेच्या अंगाने आपण कसं पाहणार की ज्या वेळेस रजोगुण आणि तमोगुण क्षीण होतो त्यावेळेस सत्वगुण वाढलेला असतो. आणि काय होतं मग, ती व्यक्ती त्या वृत्तीप्रमाणे संकल्प करते. वृत्तीमध्ये जो गुण वाढलेला आहे त्या वृत्तीप्रमाणे संकल्प करते आणि संकल्पाप्रमाणे कर्म करते. असा आहे श्रद्धेचा, श्रद्धेमधील वाढलेल्या गुणाचा व केल्या जाणाऱ्या कर्माचा परस्पर संबंध. श्रद्धेमधील वाढलेल्या गुणाचा आणि केल्या जाणाऱ्या कर्माचा असा परस्पर संबंध आहे. जेव्हा साधनेद्वारे सत्वगुण वाढतो तेव्हा तो ब्रह्मज्ञानाला, आत्मज्ञानाला साध घालतो. वाढलेल्या गुणाप्रमाणे व्यक्ती कर्म करते. तशी सत्वगुण जेव्हा वाढतो तेव्हा मग काय होतं, ब्रह्मज्ञानाला, आत्मज्ञानाला ती व्यक्ती साध घालते. आत्मस्वरूपी ऐक्य अनुभवण्यासाठी ज्ञानाला बोलावतो. तो पुरुष आत्मस्वरूपी ऐक्य होण्यासाठी ज्ञानाला बोलावतो. असं ओवी 62 मध्ये मौली म्हणतात. विपाये वाढे सत्व शुद्ध, तेव्हा ज्ञानासी घाली, ज्ञानासी करी साध. तेव्हा ज्ञानासी करी साध. तो आत्मज्ञानाला साध घालतो. श्लोक 3 पाहूयात आपण. श्लोक 3 मध्ये भगवंत काय म्हणतात, आपण एखाद्या आपल्याकडची जी पुस्तिका असेल श्लोकांची त्यातून आपण अवश्य पहा. तर श्लोक 3 मध्ये म्हटलेलं आहे, तत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत, श्रद्धामय हा अयम पुरुष यच्छ्रुद्ध स एव स. असा श्लोक आहे. अर्थात मनुष्य स्वभावतः श्रद्धामय आहे. अंतःकरणातील वृत्तीमध्ये ज्या गुणाचे प्राबल्य आहे त्यानुरूप तो सात्विक, राजसिक, तामसिक आहे. त्याप्रमाणे तो उपासना, कृती, कर्म करतो, जे आपण आता या आधीच्या ओव्याद्वारे पाहिलं. सात्विक श्रद्धा जतन करावी, उर्वरित दोन अकल्याणकारक असल्यामुळे टाकाव्यात. साहजिकच आहे, नाही का. मौलीने हे ओवी 83 मध्ये सांगितलेलं आहे. ती ओवी आता आपण पाहूया. जे हे सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा, एरी दोन्ही विरुद्धा सांडाव्या. सात्विक या विरोधात असलेल्या राजसिक श्रद्धा आणि तामसिक श्रद्धा या दोन्हीही त्याज्य आहेत आणि त्यामुळे त्या टाकाव्यात. सात्विक बुद्धीची जोपासना ज्यांच्याकडून होईल, सात्विक बुद्धी ज्याच्या कार्याचे, कर्माचे, जीवनाचे साधन आहे, त्याला मोक्ष प्राप्ती बागुल बुवासारखी काल्पनिक नाही. जीवन मुक्तावस्था, आत्मानुभूती दूर, अवघड, काल्पनिक, अप्राप्य नाही. मौली म्हणतात या ओळीमध्ये, हे सात्विक मती जया, निर्वाहती होय धनंजया, बागुल नोहे तया कैवल्य ते. कैवल्य हे बागुल बुवासारखं काल्पनिक नाही. ज्याची श्रद्धा सात्विक आहे, ज्याची बुद्धी सात्विक आहे, म्हणजे जो साधक सात्विक आहे, त्याने उपनिषदे, वेद, ब्रह्मसूत्रे यांचे विशेष अध्ययन न करता सुद्धा श्रुती स्मृतीचे कर्म, भक्ती, ज्ञान, ध्यान विषयक सिद्धांत त्याच्यासाठी मूर्त स्वरूपाला येत असतात. म्हणजे श्रद्धेचं महत्व, श्रद्धावान लभते ज्ञान, ते इथं स्पष्ट केलं. तो त्या सिद्धांतातील ज्ञान जगतो, तो ज्ञानरूप होतो, हा भाव आपण मागील अभ्यास वर्गात पाहिलं
की कोणताही एक गुण उच्चतम पातळीला नेला असता माऊलींनी वेगवेगळ्या गुणाच्या संदर्भात वेगवेगळे शब्दप्रयोग कसे केलेत. तो मोक्षाचे द्वार होतो, तो ज्ञानच होतो, तो ज्ञानाचे निधान होतो. तर ह्या ठिकाणी काय म्हणतात माऊली श्रद्धे संबंधाने, तो त्या सिद्धांतातील ज्ञान जगतो, तो ज्ञानरूप होतो. त्याच्यासाठी परत वाचतो मी, ज्याची श्रद्धा सात्विक आहे, ज्याची बुद्धी सात्विक आहे, म्हणजे जो साधक सात्विक आहे, त्यांनी उपनिषदे, वेद, ब्रह्मसूत्रे यांचे विशेष अध्ययन न करता सुद्धा श्रुती स्मृतीचे कर्म, भक्ती, ज्ञान, ध्यान विषयक सिद्धांत त्याच्यासाठी मूर्त स्वरूपाला येतात, असं माऊलींनी स्पष्ट केलेलं आहे. प्रस्तुत अध्यायातील श्लोक 20 मध्ये दर्शविल्याप्रमाणे, म्हणजे अध्याय 3 मध्ये श्लोक 20 मध्ये राजा जनकासारखे जगास कर्मयोगाच्या सिद्धांताचा अर्थ प्रत्यक्ष अनुकरण करण्यासाठी उपलब्ध करून देत असते. अर्थात त्याचे कर्म अध्याय 12 श्लोक 10 व गोवी 19 मध्ये भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे मतकर्म म्हणजे माझे कर्म, मदर्थ कर्म म्हणजे माझ्याकरिता असलेले कर्म असते. आता हा सिद्धांत कर्म कसे असते, हा सिद्धांत अध्याय 12 मध्ये आलेला आहे. तो आपण पाहूया. तर तो आहे पृष्ठ 632 वर. तर पृष्ठ 632 तर श्लोक 10 मध्ये आलेला आहे. तर आपण आता असं लक्षात घ्या, अध्याय आहे भक्तियोगाचा, पण तेथे सुद्धा कर्मयोग सांगितलेला आहे आणि तेथे कर्मयोग भक्तीच्या अंगाने सांगितलेला असल्यामुळे अध्यायाचं नाव आहे भक्तियोग. तर काय आहे श्लोक 10 पृष्ठ 632, अभ्यासे अपि असमर्थ हा असी मत्कर्म परमो भव मदर्थ अपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम अवाप्स्यसि. अशी साधना या श्लोक 10 मध्ये कर्मयोगा संबंधाने सांगितलेली आहे. अर्थ काय आहे, वर सांगितल्याप्रमाणे अभ्यास करण्यास देखील असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरिताच म्हणजे मदर्थम तत्परतेने सर्व कर्म करणारा हो. अशा रीतीने माझे कर्म म्हणजे मतकर्म, श्लोकातील पद, अशा रीतीने माझे कर्म मतकर्म सतत केल्यानेही माझी प्राप्ती होणे ही सिद्धी तू मिळविशील. माझे कर्म मतकर्म म्हणजे जनहितार्थ असलेले सर्व कर्म, स्थावरासहित जगतहितार्थ असलेले सर्व कर्म, रामराज्याची निर्मिती, धर्माची संस्थापना इत्यादी इत्यादी असे सर्व करणीय कर्म या श्लोकाद्वारे भगवंतांनी भक्तीच्या अंगाने कर्मयोग सांगितला आहे. तर मदर्थ कर्म आणि मतकर्म अशा पद्धतीने कर्म निवडायचं आहे, जे आपण आपल्या आदर्शामध्ये म्हणजे व्हिजन स्टेटमेंटमध्ये निवडलेलं आहे. तर कर्म कसे असावे आणि कर्म कसे करावे या संबंधाने विवेचन चिंतन सुरू आहे. तर हे साध्य होण्यासाठी साधकाने सात्विक वृत्तीचे पोषण होईल अशी संगती धरावी. साधकाने सत्वाचा सत्वगुणाचा उत्कर्ष होईल असाच म्हणजे सात्विक आहारही घ्यावा. श्रद्धेच्या अंगाने अध्याय 17 मध्ये सांगण्यात येत आहे. तर त्यामध्ये आहार सुद्धा त्रिगुणात्मक कसा असतो, सात्विक राजसिक तामस, हे तेथे सांगितलेलं आहे आणि ते श्लोक 8 ते 10 मध्ये सांगितलेलं आहे आणि त्यावरील विस्ताराने विवेचन आपण एका अभ्यास वर्गामध्ये केलेलं आहे. तर आता ह्या ठिकाणी आपण श्लोक 11 ते 22 अध्याय 17 मधील यावर अभ्यास करणार आहोत. तर पृष्ठ 244 शीर्षक आहे सर्व प्रकारचे सात्विक कर्म समजणे, आचरण करणे
व अर्पण करणे यासाठी यज्ञ, तप व दान यांना प्रतिकात्मक उदाहरण समजावे. म्हणजे आता या पुढील श्लोकांच्या द्वारे यज्ञ, तप व दान याचे सात्विक, राजसिक, तामसिक प्रकार भगवंतानी स्पष्ट करून दिलेले आहेत. तर हे 3 प्रतिकात्मक उदाहरण म्हणून निवडलेलं आहे. हे फक्त यज्ञ, दान, तप यांच्यासाठीच लागू आहे असं नाही. तर ह्या उदाहरणावरून एकूण जे कर्म सात्विक असं आपणास निवडायचं आहे आणि आचरण करायचं आहे ते निवडता यावं, तसं त्याचं आचरण करता यावं, त्यासाठी यज्ञ, तप व दान यांना प्रतिकात्मक उदाहरण समजावे. तर हे सुद्धा माऊलीने अध्याय 17च्या अखेरीस स्पष्ट केलेलं आहे की ह्या 3 गोष्टीवरचं जे काही विवेचन आहे ते संपूर्ण क्रियाजात समजावी. तिथे माऊलींचा शब्द आहे क्रियाजात, संपूर्ण क्रियाजात समजावी, त्यासाठी हे विवेचन करण्यात आलेलं आहे. तर म्हणजे माऊलीने जसं पुरुषोत्तम योग आहे अध्याय 15 मध्ये, तो कसा सांगितला, आत्म्याचा अनुभव येईल असा. म्हणजे आहे अध्याय समष्टी स्तरावर, पण तो सांगितला कसा, तर आत्म्याचा अनुभव येईल. ह्या ठिकाणी यज्ञ, दान, तप हे सांगितलं कसं, याचे 3 प्रकार सांगितले कसे, तर संपूर्ण कर्म सात्विक कसं असतं, राजसिक कसं असतं, तामसिक कसं असतं ते समजावं, हा उद्देश. आता श्लोक 11 पाहूया आपण. यज्ञ संबंधाने हा श्लोक 11 आहे. यज्ञ अर्थात स्वधर्माचरण रूप यज्ञ, म्हणजे सात्विक यज्ञ कसा असतो ते. तर भगवंतानी अध्याय 3 यज्ञाचं रूप करून कर्मयोग सांगितला आणि इथे सुद्धा प्रतिकात्मक उदाहरण म्हणून यज्ञाच निवडलेला आहे. तर श्लोक 11 मध्ये आपण यज्ञ सात्विक कसा असावा हे माऊलीने भगवंतानी सांगितलेलं आहे. मी श्लोक वाचतो. भगवंत म्हणतात, अफलाकांक्षाभिः यज्ञः विधिदृष्टः य युज्यते यष्टव्यम एव इति मन समाधाय स सात्विकः. सात्विक कसं असतं, सात्विक असं केल्याने यज्ञ सात्विक असतो, स सात्विकः. तर त्यातला मुख्य भाग काय आहे, अफलाकांक्षाभिः म्हणजे आकांक्षा रहित असलेल्या पुरुषाकडून केला जाणारा. आणि दुसरा काय आहे, मनसमाधाय. दुसरं विशेष पद काय आहे, मनसमाधाय म्हणजे समाधानयुक्त चित्ताने, संतुष्ट चित्ताने. अर्थात श्लोकाचा अर्थ काय आहे, फलाकांक्षा रहित पुरुषाकडून समाधानयुक्त म्हणजे संतुष्ट मनाने शास्त्रविधींना अनुसरून जो यज्ञ साधकाकडून केला जातो तो सात्विक असतो, असा श्लोक 11 मध्ये भगवंतानी सांगितलेलं आहे. भगवंतानी जे सांगितलं ते आपण अर्जुनाच्या पंक्तीला बसून ग्रहण करावयाचं आहे. त्यामुळे मग ते मनामध्ये खोलवर जातं आणि इंद्रिया देऊनी कवाड हृदयी भोगी, ह्या पद्धतीने ज्ञानाचं ग्रहण करावयाचं आहे. कुठल्याही प्रकारचा ताणतणाव नाही. अशा पद्धतीने यज्ञ, दान, तप ह्या 3 उदाहरणाद्वारे आपण एकूणच सर्व कर्म कसं सात्विक करता येईल, त्यातला रजोगुणाचा अंश, तमोगुणाचा अंश कसा काढता येईल असं आपण आता पाहत आहोत. तर यज्ञ हा शब्द म्हणजे स्वधर्माचरण रूप यज्ञ आहे, ते माऊलीने सुरुवातीलाच श्लोक 9 मध्ये अध्याय 3 मध्ये स्पष्ट केलं आहे. काय म्हणतात तिथे, ते स्वतःचे कार्यक्षेत्र सत्ता जेथपर्यंत पोहोचते तेथपर्यंतच्या सर्व लोकांच्या हितासाठीचे स्वतःच प्रकृतीपासून प्राप्त झालेले शरीर, मन, बुद्धी, सत्ता, सामर्थ्यासह उत्साहाने समग्रतेने झोकून देऊन साक्षीभाव सावधानता जोपासत निष्काम म्हणजे फलाकांक्षा रहित कर्म करणे म्हणजे यज्ञ. यज्ञाची व्याख्याच मुळी ही आहे. या यज्ञास माऊलीने स्वधर्माचरण किंवा स्वधर्माचरण रूप यज्ञ म्हटले आहे.
यज्ञ म्हणजे स्वधर्माचरण असलेले कर्म असे नेहमीसाठी लक्षात घ्यावे. ही मनोभूमिका महत्वाची आहे. तसेच संतुष्ट मन फलाकांक्षा रहित असते. भगवंतांचा शब्द आहे मन समाधाय. म्हणून संतुष्ट मन जर का आपण ठेवलं तर मग मनामध्ये फलाकांक्षा येत नाही. अशा चित्तात फलाकांक्षे संबंधाने वृत्ती प्रवाह संपलेला असतो. फलाकांक्षा कशी येते मनामध्ये? विचाराद्वारे, वृत्तीद्वारे. आता माऊली ओवी 173 मध्ये काय म्हणतात? अशा चित्तामध्ये म्हणजे कशा संतुष्ट मन झालेल्या चित्तामध्ये फलाकांक्षे संबंधाने वृत्ती प्रवाह संपलेला असतो. फलप्राप्त्यर्थ असलेला म्हणजे यज्ञाद्वारे फल मिळविणारा असा मी हा अहंकार उरलेला नसतो. सर्वांचे हित ते आपले हित ही भूमिका असते असं माऊलीने अध्याय 17 ओवी 173 मध्ये सांगितलेलं आहे. तर ती आपण ओवी आता वाचूया. तैसे जे आपुल्या स्वहिती वेचुनिया चित्तवृत्ती म्हणजे चित्तवृत्ती संपून वेचुनिया चित्तवृत्ती नुरवितीची अहंकृती फळा लागी. फळासंबंधाने असलेला अहंभाव नुरवितीची म्हणजे संपवून टाकतात. तर ओवी खूप छान आहे, मी परत वाचतो. तैसे जे आपुल्या स्वहिती वेचुनिया चित्तवृत्ती नुरवितीची अहंकृती फळा लागी. अर्थ परत एकदा पाहूया आपण. संतुष्ट मन फलाकांक्षा रहित असते. अशा चित्तात फलाकांक्षे संबंधाने वृत्ती प्रवाह संपलेला असतो. फलप्राप्त्यर्थ असलेला म्हणजे यज्ञाद्वारे फल मिळविणारा असा मी हा अहंकार उरलेला नसतो. सर्वाचे हित ते आपले हित ही भूमिका असते. पुढे माऊली ओवी 176 व 182 मध्ये काय म्हणतात ते पाहूया. तर 176 तीही फळावांछा त्यागी स्वधर्मा वाचुनी विरागी कीजे तो यज्ञो सर्वांगी अलंकृतू. खूप छान ओवी आहे. तीही फळावांछा त्यागी. फळावांछा म्हणजे फळाची इच्छा, इच्छित फळ, वांछित फळ. आपण जो शब्द प्रयोग करतो ना वांछित फळ, तर फळावांछा त्यागी त्याचा त्याग. स्वधर्मा वाचुनी विरागी स्वधर्मा व्यतिरिक्त सर्वत्र सर्वच बाबतीत विरागी म्हणजे वैराग्य. की जे तो यज्ञ सर्वांगी अलंकृतू. कीर्ती इत्यादी फलाच्या इच्छेच्या त्याग करणाऱ्या आणि स्वधर्मा वाचून इतर क्रिया करण्याविषयी विरक्त असलेल्या पुरुषाकडून जो यज्ञ समग्रतेने संपूर्णतेने सांगोपांग केला जातो तो सात्विक यज्ञ होय. माऊली काय मस्त सांगतात. तो यज्ञ सर्वांगी अलंकृत. सर्वांगाने तो यज्ञ अलंकृत असतो. ती सर्वांग कोणती? समग्रता, संपूर्णता, साक्षीभाव, अतंद्रिता, यांत्रिकी पद्धतीने यज्ञ म्हणजे स्वधर्माचरण रूप यज्ञ करावयाचा नाही. अशा सर्व अंगाने तो यज्ञ अलंकृत असतो. आणि 182 मध्ये काय म्हटलेलं आहे की कीर्ती सुद्धा नको. यज्ञ करत असताना त्यामध्ये कीर्तीचा सुद्धा भाग नको. तैसा सांगो पांगू निफजे जो यागू नुठुवा निया लागू महत्वाचा. तैसा सांगो पांगू निफजे जो यागू नुठवू निया लागू महत्वाचा असं ओवी 182 मध्ये म्हणतात. महत्वाचा म्हणजे मला महत्व प्राप्त व्हावं, अर्थात मला कीर्ती प्राप्त व्हावी असा सुद्धा त्यामध्ये भाग नसतो. आता ह्या पेक्षा विपरीत असलेले कोणते यज्ञ? राजस व तामस. ते श्लोक 12 आणि 13 मध्ये भगवंतांनी सांगितले. त्यांचा आपण अर्थ पाहूया. क्रियेने शास्त्रविधीप्रमाणे समग्रतेने म्हणजे सात्विक यज्ञ जसा आहे त्याच पद्धतीने, पण स्त्री पुत्र सत्ता संपत्ती कीर्ती इत्यादी संबंधीने फलाच्या इच्छा आशा अपेक्षेने किंवा दांभिकपणे
म्हणजे स्वतःचे महत्व वाढविण्याकरता केलेल्या यज्ञास राजस यज्ञ म्हणावे. म्हणजे तेथे फलाकांक्षा आहे, मग ती स्वर्गाची सुद्धा असू शकेल, पण कोणत्या ना कोणत्या फलाच्या इच्छेने जो यज्ञ केला जातो तो आहे राजसिक यज्ञ. तो केलेला असतो समग्रतेने, यथाविधी केलेला असतो, पण असतो फलेच्छेसह. त्यानंतर निषिद्ध असलेला तामसिक यज्ञ कसा? शास्त्रविधीला सोडून असलेला, अन्नदान न करता मंत्ररहित यज्ञ करविणाऱ्या पुरोहितांना दक्षिणा न देता व श्रद्धा न ठेवता केलेल्या यज्ञास तामस यज्ञ म्हणावे. श्रद्धा न ठेवता केलेल्या यज्ञास तामस यज्ञ म्हणावे. आता तप, कायिक, वाचिक, मानसिक तप, ह्या तिघांचे एकत्रितपणे सात्विक, राजस, तामस असे 3 प्रकार भगवंतांनी पुढील श्लोकातून सांगितलेले आहे. तर आता श्लोक 13 पर्यंत आपण पाहिलं. 14, 15, 16 मध्ये अनुक्रमाने कायिक, वाचिक, मानसिक तप सांगितलेलं आहे. आणि 17, 18, 19 ह्या श्लोकामध्ये ह्या तिन्ही तपाचं एकत्रितपणे सात्विक, राजसिक, तामसिक असं वर्गीकरण केलेलं आहे. तर आता आपण शारीरिक म्हणजे कायिक तप जे श्लोक 14 मध्ये सांगितलेलं आहे ते आपण आता पाहूया. तर श्लोक 14 मध्ये कायिक म्हणजे शारीरिक तप सांगितलेलं आहे. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचम आर्जवम ब्रह्मचर्यम अहिंसा च शारीरम तप उच्यते. तर शारीरिक तपाचे काय काय भाग आहेत? देव, ब्राह्मण, गुरुजन, आणि त्यामध्ये माऊलींनी जी वाढ केलेली आहे ओव्यांच्या द्वारे आपण एकत्रित अर्थ पाहत आहोत, ओव्यांचा त्यावरील आणि श्लोकाचा. तर देव, ब्राह्मण, गुरुजन, आई, वडील, वृद्ध, आचार्य, त्याच्यानंतर प्राज्ञ म्हणजे प्रज्ञावान, ज्ञानी, जीवनमुक्त यांचे यथायोग्य पूजन म्हणजे त्यांची सेवा करणे, त्यांना सुख प्राप्त करून देणे. त्यानंतर शौच म्हणजे शुद्धता, शरीराचे शौच, शुद्धता ठेवणे. आर्जव म्हणजे चालणे इत्यादीतील आकडूपणा रहित सहजता. नॅचरल पोश्चर्स अँड नॅचरल बॉडी लँग्वेज. ज्या वेळेला तुम्ही तुमचं तप, शारीरिक तप हे सात्विक नसतं, त्यामुळे तुमच्या मनामध्ये अहंभाव असतो, आणि तो अहंभाव असला की त्याचं बॉडी पोश्चर, बसण्याची पद्धत, चालण्याची पद्धत, त्याचा चेहरा, त्यावर सुद्धा आकडूपणा येतो. ब्रह्मचर्याचे पालन, अहिंसा हे शरीरासंबंधी तप म्हटले जाते. असं श्लोक 14चा विस्ताराने अर्थ आपण पाहिला. माऊलींनी शारीरिक तपामध्ये प्रवासाने, रोगाने, संकटाने शिणलेल्यांना सुख प्राप्त करून देणे, त्यानंतर भूतमात्राची सेवा करणे, स्त्रीविषयी क्षणोक्षणी मनोनिग्रह करणे, असं ओवी 210 मध्ये सांगितलेलं आहे. तर ही 210 महत्वाची आहे ओवी, ती मी वाचतो. वस्तू भूतमात्री नमिजे, परोपकारी भजिजे, स्त्री विषयी नियमिजे, नावे नावे. शारीरिक तप माऊलींनी स्पष्ट केलेलं आहे. वस्तू भूतमात्री नमिजे, सर्व भूतमात्रामध्ये परमात्मा आहेत असं संपून त्यांना नमिजे म्हणजे वाकून नमस्कार करावा शरीराद्वारे. शारीरिक तप आहे ना, तर शरीराद्वारे वाकून नमस्कार करावा. परोपकारी भजिजे, परोपकार तत्परतेने करावा, भजिजे म्हणजे तत्परतेने करावा. स्त्रीविषयी नियमिजे म्हणजे ब्रह्मचर्य जे श्लोकात सांगितलं, तर माऊली काय म्हणतात? स्त्री विषयाने नियमन करावं स्वतःच. आणि नावे नावे म्हणजे नेहमीसाठी, क्षण प्रतिक्षण. तर भूतमात्राची सेवा करणे, स्त्रीविषयी क्षणोक्षणी मनोनिग्रह करणे, असं ह्या ओवीमध्ये सांगितलं. या आवश्यक बाबींचाही समावेश केला आहे. अशा प्रकारच्या वागण्याचा जेव्हा उत्कर्ष होतो तेव्हा शारीरिक तप भरास आले आहे असे समजावे. कोणतीही साधना असली की ती उत्कर्षास गेली
हे माऊली सांगायला विसरत नाही. आणि अशा पद्धतीने जेव्हा आता आपण वर वाचलं त्या पद्धतीने ज्या वेळेला लक्षात येतं त्यावेळेस आपण काय समजावं की शारीरिक तप उत्कर्षास आलेलं आहे. म्हणजे शरीरात आकडूपणा नाही. सर्व देव ब्राह्मण गुरुजन आई वडील वृद्धाचार्य यांची सेवा तुम्ही करत आहात. प्राज्ञ म्हणजे प्रज्ञावान ज्ञानी जीवनमुक्त यांचे यथायोग्य पूजन म्हणजे त्यांची सेवा करणे, त्यांना सुख प्राप्त करून देणे. शौच म्हणजे शुद्ध शरीर शुद्ध ठेवणे. आर्जव आता आपण पाहिलं की आकडूपणा नसणे. अशा पद्धतीचं ज्या वेळेला तुमचं आचरण उत्कर्षाला आलेलं असतं त्यावेळेस काय समजावं की शारीरिक तप हे भरास आलेले आहे. आता आपण वाचिक तप पाहत आहोत, जे कोणामध्येही उद्वेग, दुःख, तिटकारा, विषाद, अरुची, रिपल्शन, रिॲक्शन याची निर्मिती न करणारे, सत्य म्हणजे स्वार्थ अभिमानादीद्वारे वास्तविकता न लपविणारे, अर्धसत्य, दांभिक, सरकॅस्टिक नसलेले, हिटिंग अराउंड द बुश न करता फॅक्च्युअल रियालिटी दर्शविणारे, असे वस्तुनिष्ठ असलेले, तसेच ऐकण्यासाठी प्रिय म्हणजे कर्कशता रहित गोड असलेले, ऐकण्यात रुची निर्माण करणारे, अवीट हितकारक म्हणजे ऐकणाऱ्याचे हित जोपासणारे, ब्रह्मज्ञानाद्वारे अविवेक अज्ञान नाहीसा करणारे, ऐकणाऱ्यास मनास शांत करून आत्मस्वरूपाजवळ नेणारे, शांत मनाने विचार प्रवृत्त कराव्यास लावणारे, असे जे बोलणे भाषण आहे, तसेच स्वाध्याय म्हणजे आध्यात्मिक उन्नतीसाठी सहाय्यक असलेल्या ग्रंथाचे अध्ययन अध्यापन आणि वैखरीने स्तोत्रे भजन यांचे गायन इत्यादींचा अभ्यास हे वाणी संबंधी म्हणजे वाचिक तप म्हटले जाते. असे भगवंतानी श्लोक 15 मध्ये आणि माऊलींनी त्याचा विस्तार 220 आणि 222 या ओव्याद्वारे केलेला आहे. तर वाणीचे तप म्हणजे बोलावेचे कसे, बोलणे कसे असावे. बोलणे हे कर्म आहे. बोलणे हे कसे असावे हे सांगणार म्हणून ते वाणीचे तप असा हा श्लोक 15. श्लोक 15 आता आपण वाचूया. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितम च यत् स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम तप उच्यते. वाङ्मयम वाणीच्या तपाला भगवंतांचा शब्द आहे. वाङ्मयम तप उच्यते म्हणजे ह्यास वाणीचे तप म्हणतात. आणि त्याच्यातली कोणती कोणती अंग आहेत? अनुद्वेगकरम, वाक्यम, सत्यम, प्रियहितम, त्याच्यानंतर स्वाध्यायाभ्यसन, एवढी अंग भगवंतांनी सांगितली की त्याचा विस्तार आपण आता आपण वाचताना केला, तो परत आपण एकदा वाचणार आहोत. तर ओवी 220 मध्ये माऊलींनी त्याचा थोडा विस्तार केलेला आहे, तेही आपण पाहूया. ओवी 220 म्हणजे बाकी ओव्या आहेतच, त्यातली फक्त आपण 220 पाहतोय. तैसा अविवेको ही फिटे, आपुले अनादित्व भेटे, ऐकता रुची न विटे पियुषी जैसी. ते बोलणं ऐकताना रुची न विटे, ऐकणाऱ्याच्या रुचीमध्ये वाढ होते आणि त्याला ते ऐकणं अमृताप्रमाणे वाटतं. त्याचा अविवेकोही फिटे, त्याच्यातला अविवेक जो आहे, आध्यात्मिक अज्ञान जे आहे, आत्मस्वरूपाबद्दलचं जे अज्ञान आहे तेही फिटे म्हणजे संपतं. आपुले अनादित्व भेटे म्हणजे त्यात आत्मस्वरूपाची भेट व्हावी या दृष्टीने जो त्याच्यामध्ये अविवेक आहे तो त्याच्यातला संपतो. तर अशा पद्धतीने माऊलींनी आणि आपण जो विस्तार करतो त्याचा, तो विस्तार करताना आपण साधक संजीवनी हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये जे जे सांगितलेलं आहे ते सुद्धा आपण कंसामध्ये लिहितो. आणि त्यामुळे काय होतं की एकत्रितपणे श्लोकाचाही अर्थ आणि श्लोकाचंही स्पष्टीकरण असं एकत्रितपणे प्राप्त होतं. म्हणजे कमी वाचनात सर्व काही समजतं
हा त्यामागचा ग्रंथ लिहिण्याचा प्रयोजन आणि उद्देश आहे. तर आपण श्लोक 15चा विस्ताराने असलेला वाणीचे तप म्हणजे बोलावे कसे, त्या संबंधाने असलेले तप म्हणजे साधना आता आपण पाहत आहोत. जे कोणामध्येही उद्वेग न करणारे आहे. उद्वेग म्हणजे काय? दुःख, तिटकारा, विषाद, अरुची, रिपल्शन, रिॲक्शन याची निर्मिती न करणारे असे ते बोलणे असते. सत्य असतं त्यांचं बोलणं. म्हणजे कसं? स्वार्थ, अभिमानादीद्वारे वास्तविकता न लपविणारे, अर्धसत्य, दांभिक, सरकॅस्टिक नसलेले. सरकॅस्टिक म्हणजे लेखी बोले सुने लागे, त्याला म्हणायचं सरकॅस्टिक. हिटिंग अराउंड द बुश न करता फॅक्च्युअल रियालिटी दर्शविणारे. सत्य शब्दाचं आपण हे स्पष्टीकरण देत आहे शुद्ध मराठीमध्ये, म्हणजे इंग्लिशमध्ये काय आहे? हिटिंग अराउंड द बुश न करता फॅक्च्युअल रियालिटी दर्शविणारे, असे वस्तुनिष्ठ असलेले, तसेच ऐकण्यासाठी प्रिय म्हणजे कर्कशता रहित, गोड असलेले, ऐकण्यात रुची निर्माण करणारे, अवीट, हितकारक. कोणासाठी कोणासाठी हितकारक? ऐकणाऱ्यासाठी, ऐकणाऱ्याचे हित जोपासणारे, ब्रह्मज्ञानाद्वारे अविवेक अज्ञान नाहीसे करणारे, ऐकणाऱ्याच्या मनात शांत करून आत्मस्वरूपा जवळ नेणारे, शांत मनाने विचार प्रवृत्त कराव्यास लावणारे असे जे बोलणे भाषण आहे. तसेच स्वाध्याय, आध्यात्मिक उन्नतीसाठी सहाय्यक असलेल्या ग्रंथाचे अध्ययन, अध्यापन आणि वैखरीने स्तोत्रे, भजन यांचे गायन इत्यादीचा अभ्यास हे वाणी संबंधी वाचिक तप म्हटले जाते. तर या संबंधाने आपण पुढेही हा भाग याच्यात आलेला आहे. अध्याय 18 मध्ये काही ओव्यांचा, श्लोक 15 वरील काही ओव्यांचा अर्थ अध्याय 18 मध्ये आलेला आहे. तोही आता आपण भाग पाहूया. तर तो आहे खंड 2 मध्ये पृष्ठ 909 वर. खंड 2 मध्ये पृष्ठ 909 आपण काढावे. त्या ठिकाणी सुद्धा पृष्ठ 908च्या खालील बाजूस शीर्षक आहे कायिक, वाचिक, मानसिक तप. त्यांचे सात्विक, राजसिक, तामसिक प्रकार हे अध्याय 17 मध्ये सांगितलेले आहेत. असं तिथे असून सांगितलेले आहे. त्यातही सुरुवातीला काही म्हणजे शारीरिक तप सांगितले, जे आता आपण विस्ताराने पाहिले. आणि वाचिक तप आता आपण जे विस्ताराने पाहिले त्याचा अजून थोडासा विस्तार, ज्या ओव्या त्या ठिकाणी आल्या नव्हत्या त्या ह्या ठिकाणी आलेल्या आहेत, असं आपण पाहूया. तर वाचिक तप, ऐकणाऱ्यात उद्वेग, दुःख, चीड निर्माण न करणारे, सत्यप्रिय, सर्वांना हितकर, सत्य म्हणजे यथार्थ बोलणे, तसेच स्वाध्यायाभ्यास म्हणजे वेदाध्ययन, नामस्मरण हे वाचिक तप होय. अध्याय 17 श्लोक 15 चा हा अर्थ. वाणीमध्ये यापैकी एक जरी गुण कमी असेल तर ते वाणीचे तप होत नाही. त्यावर वाचिक तप ही साधना विस्ताराने सांगताना माऊली म्हणतात, जे बोलणे ज्याला उद्देशून असते त्याच्या व ऐकणाऱ्या सर्वांच्या हिताचे असते. तुम्ही जरी एकाला सांगत असलात तरी इतरांनी जर का ते ऐकलं तर ते त्यांच्याही हिताचे असते. सर्वांचा आत्मा अनात्मा संबंधाने असलेला अविवेक संपुष्टात येतो. अनादि नित्य असलेल्या आत्मस्वरूपाची भेट होते. अमृतासारखे अवीट असणारे हे बोलणे म्हणजे वाचिक तप होय. तर आता आपण त्यातल्या एक ओवी वाचली, 220 ओवी आपण वाचली, आणि इथं दुसरी ओवी 218 आहे, तर ती आता आपण वाचूया. पाणी मुद्दल झाडा जाये, तृणते प्रसंगेची जिये, तैसे एका बोलिले होय सर्वाही हित. ऐकणाऱ्यांचं हित. पण दृष्टांत देतात की झाडाला पाणी देत असताना एका झाडाला पाणी द्यायचं आहे, पण चारीतून पाणी गेलं तर इतर झाडांना सुद्धा पाणी मिळतं. त्याप्रमाणे सर्वांचंच हित, ज्याला उद्देशून तुम्ही बोलत आहात त्याचं तर हित आहेच आहे, पण ते सर्वांचंच हित म्हणजे जे गीतेची भूमिका आहे.
गीता सांगितली कोणाला? भगवंतानी अर्जुनाला. पण ती काय फक्त अर्जुनाच्या हितासाठी सांगितली का? नाही, ऐकणाऱ्यांच्या सर्वांच्या हितासाठी सांगितली. तसंच वाणीचं तप जेव्हा तुम्ही करता त्यावेळेस जे कोणी तुमचं बोलणं ऐकते आहे त्यांचंही हित त्यामध्ये असतं. मनाचा पडदा प्रेमरूप ठेवून, किपिंग द लव्ह स्क्रीन इंटॅक्ट. बोलल्यास समोरच्यावर रागावले तरी ऐकणाऱ्याच्या मनात उद्वेग निर्माण होत नाही, आणि असे जर घडले तर त्यावेळी रागावताना वाचिक तपाची साधना सुरू होती असे निश्चित समजावे. तर ह्यामध्ये जो लेखकाने अनुभवाच्या दृष्टीने जो विस्तार केलेला आहे, बोलणं कसं असावं, भाषण कसं असावं, आतापर्यंत त्याचे कसं कसं असावं ते आपण पाहिलं. त्याच्या जोडीला अजून ते कसं असावं, तर कीपिंग द लव्ह स्क्रीन इंटॅक्ट, म्हणजे स्वतःचा मनाचा प्रेमरूप पडदा स्थिर ठेवून बोलल्यास समोरच्यावर रागावले तरी ऐकणाऱ्याच्या मनात उद्वेग निर्माण होत नाही, आणि असे जर घडले तर त्यावेळी रागावताना वाचिक तपाची साधना सुरू होती असे निश्चित समजावे. हे स्पष्टपणे लक्षात येऊन साधकांची साधना वाचिक तप सुरू राहावे. यासाठी आता आपण लेखकांचे काही अनुभव पाहणार आहोत. आता आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया, आणि ब्रेक घेतल्यानंतर आपण मग लेखकाचे अनुभव आणि लेखकाच्या अनुभवाच्या नंतर इतरांनी सुद्धा त्यांचे अनुभव सांगावेत वाचिक तपाच्या बाबतीत, अशी आपली भूमिका आहे. तर आपण त्या दृष्टीने आता जी 5 मिनिटाची विश्रांती असेल त्यामध्ये आपण चिंतन करावं, आणि आपणही बोलताना ते वाणीचं तप कसं पाळलं जातं, त्यासाठी आपण कसे बोलता काय नाही त्या संबंधाने आपले अनुभव हे आपण शेअर करावेत अशी आपणा सर्वांना विनंती आहे. तर आता आपण 5 मिनिटाची विश्रांती. माझी माऊली. तर कर्म सात्विक कसं असावं ते भगवंत यज्ञ, तप व दान या उदाहरणाद्वारे समजावून देत आहेत. त्यातील यज्ञ हा भाग आपण पाहिला. त्यानंतर तपामध्ये शारीरिक तप आपण पाहिलं. शारीरिक तपामध्ये असं लक्षात घ्यावं की तप आहे ना शरीरासंबंधाने, तर म्हणजे व्यायाम सुद्धा त्यामध्ये आला. त्याच्यानंतर तुम्ही फिरायला जात आहात, तर तिथे आपल्या नुसते रमत गमत गप्पा मारत जर आपण फिरलात तर तो शरीराचा तप होईल का? ते नाही होत. तर त्यामुळं जॉगिंग, त्यानंतर वृद्ध असाल प्रौढ असाल तर फास्ट वॉकिंग, वेगाने चालणे, अशा पद्धतीने शारीरिक तप, जिमला जाणे, एरोबिक्स, ह्या सगळ्या गोष्टी शारीरिक तपामध्ये अंतर्भूत आहेत असं लक्षात घ्यावं. वाणीच्या तपासंबंधाने विस्ताराने आपण ऐकलं की बोलण्यासंबंधाने कसं असावं, त्यात काय काय असावं काय काय नसावं असं आपण विस्ताराने पाहिलं. तर त्याचा एक निकष की वाणीचं तप भरास आलेलं आहे का, हा निकष म्हणजे राग. ज्यावेळेस तुम्ही रागावता त्यावेळेस वाणीचं तप सहसा होतच नाही. त्यावेळेस तुमचंच रक्त जळत असतं आणि ऐकणाऱ्यांचंही रक्त जळत असतं. असं असताना ते वाणीचं तप कसं होईल? होऊ शकत नाही. तर आणि जर का ते झालं तर समजावं की त्या वेळेला तुमची वाणीची तप ही साधना सुरू होते. आता शासनामध्ये असताना रागावणं हे तुमचं कर्तव्य असतं, ते तुमचं काम असतं. खालच्या अधिकाऱ्यांनी काम केलं नाही, कर्मचाऱ्यांनी काम केलं नाही किंवा योग्य प्रकारे केलं नाही, चुका केल्या, तर त्यांच्या चुका दुरुस्त व्हाव्यात म्हणून त्यांना रागावणं हे क्रमप्राप्त असतं, आवश्यक असतं. पण पुष्कळ वेळेस ते नको तसं होऊन जातं. त्यामुळे ऐकणाऱ्याचे हित होत नाही, ऐकणारा सुधारला जात नाही, आणि उलट लोक म्हणतात की साहेब
आता तुम्ही डॉक्टरला दाखवा, तुमची चिडचिड खूप वाढलेली आहे, बीपी तपासून घ्या, अशी परिस्थिती निर्माण होते. तर रागावताना अर्थात शासनामध्ये असताना रागवायचं कसं हे सुद्धा कोणाकडून तरी शिकावंच लागतं ना. तर त्या संबंधाने मी ज्या वेळेस असिस्टंट इंजिनियर क्लास 1 ट्रेनी म्हणून एका सब डिव्हिजनला अटॅच होतो 3 महिन्यासाठी, तेव्हा त्या डेप्युटी इंजिनियर बरोबर त्यांच्या गाडीने आम्ही जात होतो. जात असताना इतर बोलणं, गप्पा टप्पाच म्हणलं तरी चालेल, सुरू होतं. आणि पंप हाऊस, ज्या पंप हाऊसच्या इन्स्पेक्शनसाठी मी जाणार होतो, तिथून फार जवळ आम्ही आलो की ते म्हणाले की अहो, त्या चौकीदाराने का तिथल्या पंप ऑपरेटरनी अशी अशी मोठी चूक केलेली आहे, त्यामुळे लोकांना पाणी मिळण्यामध्ये असा असा त्रास झाला, तर आता त्याला जाऊन त्याला झापलं पाहिजे आता. मग आम्ही तिथे गेलो, त्यांनी यथेच्छ त्याला झापलं. त्याच्यानंतर आम्ही आलो, जीपमध्ये बसलो आणि थोडे पुढे आले की त्यांनी काय म्हणा माहितीये का, मी कसा रागावलो. म्हणजे पहा, रागावताना त्यांचा साक्षीभाव पूर्णतः जागृत होता. रागवणं हे कर्तव्य कर्म केल्यासारखं त्यांनी केलं होतं. स्वतःचं रक्त जळू दिलं नाही. हा एक, तेथून मी तो गुण शिकलो. त्यानंतर आध्यात्मिक प्रवास वाढत गेला. त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये सुरुवातीला असताना आमचे एक सहकारी डेप्टी इंजिनियर, आम्ही सगळेजण मिळून डाकबंगल्यामध्ये अधीक्षक अभियंता, सुपरिटेंडिंग इंजिनियरची वाट पाहत होतो. त्यामुळे प्रत्येक जण नाही म्हटलं तरी टेन्स असतो. आणि पीडब्ल्यूडी मध्ये कसं असतं, बाकीची बरीच कामं असतात. सिनेमाला लायसन्स द्या, विट्याच्या भट्ट्याला लायसन्स द्या, अशी काहीतरी त्यांच्याकडे बरीच वेगवेगळी कामं येत असतात, त्याच्या एनओसी द्या वगैरे. तर तसं मागणारी एक व्यक्ती, म्हणजे अर्थातच ती उच्चभ्रू व्यक्ती होती, ती तिथं आली. आता ती काही तिथे येण्याची जागा आहे का? स्वतःसाठीच त्यांना जे काही अपेक्षित आहे पत्र, ते त्यांना मिळविण्यासाठी ते तिथे आले. तर ते त्रयस्थ माणसावर, म्हणजे ते काही तुमच्या हाताखालचे कोणी नाही आहेत, ते समाजाचा एक भाग असलेले उच्चभ्रू व्यक्ती आहे. तर त्यांना कसं रागवायचं ते मी तिथे शिकलो. त्यांनी हिंदीतून रागवला. कसं, आपको कुछ समझ है कि नहीं, कहीं पर भी आप चले आते हैं, कुछ तो सोचना चाहिए ना, हम भी तो कुछ और काम में होते हैं, इस वक्त आपको नहीं आना चाहिए, दफ्तर में आना चाहिए था, असं त्यांनी त्याला रागावलं. मग माझ्या लक्षात आलं की वेळ प्रसंग आला तर आपण समाजातल्या इतर व्यक्तींना सुद्धा रागवायचं कसं ते शिकलं पाहिजे. तर असं मग ते स्वतःची शिक्षण त्याही बाबतीमध्ये जसं जसं वाढत गेलं तसं मग हा सिद्धांत तयार झाला मग माझ्यामध्ये, की तुमचा लव्ह स्क्रीन इंटॅक्ट पाहिजे. जेव्हा तुम्ही रागावता त्यावेळेस तुमचा लव्ह स्क्रीन इंटॅक्ट पाहिजे. आता काय होतं की तुम्ही सरकारी अधिकारी आहात, तुम्ही एक्झिक्युटिव्ह असताना खाली डेप्टी इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर असतात, तुम्हाला एसी झाले की अजून एक स्तर वाढला, चीफ इंजिनियर झाले की अजून एक स्तर वाढला, अशा रीतीने खाली येणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या वाढत जाते. मग प्रश्न असा पडतो की ठीक आहे, तुम्ही रुबाबात आकडूपणाने राहू नका, पण तुम्ही असे राहिले तर कसं चालेल की अहो साहेब खूपच सामळू आहेत, त्यांना कसंही वागलं तरी चालतं, असेही लोक म्हणतील. आणि मग शिस्तबद्धता राहणार नाही. आणि मग त्यामुळे जास्तीत जास्त कुठपर्यंत आपण विचार करू शकतो की तुमची सर्वांशी वागणूक सौहार्द्रपूर्ण असावी, सौख्याने असावी, सलोख्याने असावी, इथपर्यंत आपण विचार करू शकतो. आपण कर्माच्या बाबतीत कसं पाहिलं, कर्तव्यपूर्तीच्या पुढे एक पाऊल, तसं सौख्य, सलोखा ह्या पुढे एक पाऊल. म्हणजे कसं, आई जशी प्रेमाने वागते तशी, म्हणजे असं काहीही समजायचं कारण नाही की तुम्ही प्रेमाने वागू शकता. तुम्ही जेव्हा प्रेमाने वागता याचा अर्थ तुम्ही शिस्तप्रिय नसता असं नाही. एक ज्या व्यक्तीने खूप मोठी चूक केलेली असेल तर त्याची इन्क्वायरी, ज्याला मी डिपार्टमेंटल इन्क्वायरी म्हणतो, विभागीय चौकशी, तीही करावी लागते. प्रसंगवशात एखाद्याला शिक्षाही द्यावी लागते. पण म्हणून सर्वसाधारणपणे सर्वांशी प्रेमाने वागायलाच हवं ना, असं करावं लागतं, एखाद्याला रागवावं लागतं. म्हणून मनातील प्रेम सर्वाप्रती असलेलं सोडणं हे उचित नाही. आणि मग असं प्रेमाने वागत असतानाचा जो वाणीचं तप अत्यंत बहरास आलेलं आहे,
असा एक अनुभव. म्हणजे असं प्रत्येक वेळेस लेखका जमलं असा याच्यातून मुळीच अर्थ काढू नाही. तर विषय असा होता की मेंबर सेक्रेटरी असताना, म्हणजे चीफ इंजिनियरच्या वरची रँक, त्या लेवलवर असताना असं लक्षात आलं की एका एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी फार मोठी चूक केलेली आहे. आणि ती चूक खूप मोठी असल्यामुळे ती मला कळलेली होती की त्यांनी अशी अशी मोठी चूक केलेली आहे, त्यामुळे त्यांची इन्क्वायरी होणंही स्वाभाविकच होतं. तर माझा स्वभाव असा होता की कोणतीही व्यक्तीने ऑफिसमध्ये चिठ्ठी पाठवली आत की होता होय मी त्यांना लगेच या म्हणायचो. एक माझा स्वभाव होता तो. तशी ते माझ्याकडे आले आणि त्यांनी चिठ्ठी पाठवली की मी त्यांना लगेच या म्हणालो. त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी डायरेक्टली माझ्या हाताखाली कधीही काम केलेलं नव्हतं. म्हणजे कधी कधी कसं असतं की तुम्ही एक्झिक्युटिव्ह असताना डेप्युटी इंजिनियर होता, ते होते, आणि तुम्ही वर वर जात राहिला तसे तेही वर जात राहिले, आणि मग त्यांच्याबद्दल एक तुमच्या मनामध्ये एक विशेष प्रेम असतं. तसंही काही नव्हतं. ज्यांच्याशी तसा डायरेक्टली माझा संबंध आलेला नाही अशा भागात ते कार्यरत असलेले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ज्याने मोठी चूक केली ते समोर आले. आता कसं असतं की ते जेव्हा त्यांची बाजू माझ्याकडे मांडण्यासाठी आले, त्यावेळेला त्यांनी मनामध्ये खूप मनन चिंतन केलेलं असतं. अशा स्वतःची केस, म्हणजे स्वतःचा डिफेन्स कसा मांडायचा याबाबत त्यांनी पुष्कळ विचार केलेला असतो. तसा ते विचार करून आले. त्यांनी एक एक मुद्दा मांडत गेले, मी त्यांचा मुद्दा फोडत गेलो आणि त्यांच्यावर मी रागावत गेलो. बऱ्यापैकी मी त्यांच्यावर रागावलो. आणि मग ते रागावल्याच्या नंतर मग ते बाहेर चालल्या गेले. बाहेर चालल्या गेले आणि काही सेकंदातच परत चिठ्ठी आली. मला असं वाटलं की त्यांचा डिफेन्सचा एखादा मुद्दा सांगायचा राहून गेला, तो त्यांना आता सांगण्यासाठी ते आले असणार, अशी माझी साधारण भूमिका. ते आले आणि क्षणभरच त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हणाले की सर, रागावल्याबद्दल थँक्यू, असं म्हणाले आणि चालल्या गेले. आता मला प्रश्न पडला की रागावल्याबद्दल थँक्यू हे इतकं टिपिकल भाषण, म्हणजे ज्याला आपण चापुलसी म्हणतो, असं असू शकेल का? साहेब तर इन्क्वायरीज करणार आहेत, साहेबांनी सौम्य व्हावं म्हणून ते असे बोलले असतील का, ज्याला आपल्या शुद्ध मराठीत बटरिंग म्हणतात, तसा काही हा प्रकार आहे का? तर उत्तर आलं की एवढ्या कमी वेळामध्ये ते इतक्या वेगळ्या पद्धतीने विचार करून ते येणंच शक्य नाही. मग ते असं एवढं विशेष कसं काय बोलले? तर मग माझ्या लक्षात आलं की माझा त्यांच्याशी सतत रागवत असताना माझा प्रेमाचा पडदा, लव्ह स्क्रीन, वॉज इंटॅक्ट. तो डिस्टर्ब झाला नव्हता. मी आतून शांत होतो आणि मी त्यांच्यावर रागावत होतो. आणि त्यामुळं त्यांना हे असं अत्यंत वेगळं असं त्यांना बोलावंसं वाटलं. तर मुद्दा कसा आहे की तुम्ही जिथे कुठे काम करत असाल, फॅक्टरीमध्ये काम करत असाल तर मजूर असतील, दुकानात काम करत असाल तर मग ग्राहक असतील किंवा तिथले कर्मचारी असतील, जे कोणतं काम तुम्ही, इवन तुम्ही घरामध्ये तुम्ही हाऊसवाईफच्या भूमिकेत असाल तर घरामध्ये ज्या स्त्रिया कामाला येतात त्यांनाही तुम्हाला रागावावं लागतं. तर ते कसं रागवायचं? तर लव्ह स्क्रीन शुड बी इंटॅक्ट, अशा पद्धतीने ते रागवलं पाहिजे. तर मग लव्ह स्क्रीन इंटॅक्ट राहू शकतो का? हे तुमच्या बाबतीत झालं असेल बाबा, मग ते राहू शकतं का? तसंही वाटू नये म्हणून मी अजून एक अनुभव सांगतो. एकदा मी सुपरिटेंडिंग इंजिनियर असताना एक डीआयजी, डीआयजी म्हणजे जिल्ह्याला डीएसपी असतात ना, त्यांच्या वरच्या रँकला डीआयजी म्हणतात. तर म्हणजे पोलीस खात्यातले उच्च अधिकारी, ते आणि आम्ही एका डाक बंगल्यामध्ये गप्पा मारत बसलो होतो, चर्चा करत बसलो होतो. चर्चा करत बसलं असताना त्यांनी फार वेगळंच काहीतरी ते बोलले. आता पहा, आपल्याला सर्वसाधारणपणे त्यांना त्यांचा जो अनुभव होता तो म्हणजे अ, साध्या पोलीस, त्याच्यावर मग इन्स्पेक्टर, वर चढत चढत ते डीआयजीची रँक त्यांची, आणि दुसरा म्हणजे SRP, स्पेशल रिझर्व्ह पोलीस, त्याच्यामध्ये सुद्धा वर चढत चढत डीआयजी, अशा पद्धतीने दोन्हीकडच्या ऑर्गनायझेशनचा त्यांना अनुभव होता. आपणाला काय माहिती आहे की त्यांचे जे शिपाई असतात, सर्वसाधारण शिपाई म्हणजे हवालदार आणि त्याच्या खालचे,
कॉन्स्टेबल आपण ज्यांना म्हणतो, ते कसे वागतात, जातात काहीतरी अरेरावीने बोलतात साध्या साध्या लोकांना आणि चिरीमिरी गोळा करतात. असं एक आपलं साधारण त्यांच्याबद्दलचं जनरलाइज्ड ओपिनियन. सगळे लोक तसे असतात, सगळे हवालदार पोलीस तसे असतात असं मुळीच नाही, पण एक जनरलाइज ओपिनियन साधारणपणे हे असे असतात. त्याच्यानंतर एसआरपीचे लोक कसे असतात, त्यांना कामच नसतं आणि त्यांना फक्त परेड करणं, असं करणं, तंदुरुस्त स्वतःला ठेवणं. आणि जेव्हा लॉ अँड ऑर्डरची म्हणजे दंगा करणारे लोक वगैरे खूप जमलेले आहेत अशी सिच्युएशन येते, तेव्हा त्यांना ऑर्डर आली की त्यांना काम करायला मिळाले असं समजून मग ते मस्तपैकी लाठ्यांचे प्रहार सुरू करून देतात. जितकं जमेल तितकं जोरात मारणे, असा त्यांचा प्रकार असतो. असं असं ते शिपाई व्यक्तिमत्व तिथलं. आणि ह्या दोघांच्या वरचे हे हे सुद्धा खाकी वेशातलेच ना अधिकारी. तर त्यांनी काय म्हणावं बोलता बोलता, अहो काय सांगावं, तो आमचा एसआरपीतला जो शिपाई असतो ना, त्याला काही कळत नाही हो. त्याला आपण जर एखाद्या ठिकाणी उभा राहा म्हणून सांगितलं ना, तर परत तिथे जाऊन आता तू जा म्हणेपर्यंत तो तिथे उभा असतो हो. त्याला काही कळत नाही पहा. आणि आमचा तो जो नेहमीचा जो पोलीस कॉन्स्टेबल हवालदार जो शिपाई असतो ना, त्याला जर आम्ही एखाद्या ठिकाणी उभा राहा म्हणून सांगितलं ना, तर तो आम्ही जाईपर्यंत उभा राहतो. तो गेलं की बाजूच्या दुकानदाराशी बोलून करून मग स्टूल किंवा खुर्ची मिळवतो आणि त्याच ठिकाणी तो स्टूलावर बसून राहतो. म्हणजे पहा, तो जो ज्याला आपण चिरीमिरी खाणारा उगीच लोकांशी अरेरावीने वागणारा म्हणतो, त्याच्याबद्दल किती कौतुक की तो कसा स्वतःसाठी खुर्ची मिळवतो, टेबल मिळवतो. आणि जो एसआरपीचा जवान जो त्याला मारायला सांगितलं की झोडपून काढतो, त्याच्याबद्दल किती कण, किती करुणा. काय हो, त्याला काही कळत नाही बघा, तो नुसता उभा राहा म्हणला की उभा राहतो. म्हणजे पहा, खाकी वर्दी असणारे उच्चाधिकारी सुद्धा त्यांच्या खात्यातील सगळ्यात कनिष्ठ स्तरावरील शिपायांच्या संबंधाने किती प्रेम जोपासू शकतात. मग इतर खात्यातील अधिकारी, मग किंवा आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही फॅक्टरीमध्ये असाल तर तिथले मजूर असतील, कोणी असतील, सर्वांच्या प्रती तुम्ही प्रेम जोपासू शकता. याचा अर्थ असा नाही की चूक करणाऱ्यावर रागवायचं नाही किंवा चूक केली तर त्याला शिक्षा द्यायची नाही, असं नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने वाणीचं तप शासनामध्ये करू शकता. दुसरा एक वाणीच्या तपाचा अनुभव जो ग्रंथात दिलेला आहे तो असा, की जेव्हा मी सदस्य सचिव होतो, तर त्यावेळेला मग ते चीफ इंजिनियरची बैठक असेल, त्याच्यात इतरही अधिकारी असतील, मग ते जेव्हा बैठक असते तेव्हा ते त्यांच्या सबऑर्डिनेट्स लोकांनाही घेऊन येतात, करतात. त्यामुळे असे बरेच लोक असतात. आणि मग त्यामुळे एखादा प्रश्न असला, एखादी समस्या असेल, मग ती समस्या ते चीफ इंजिनियर किंवा अजून इतर कोणी व्यक्ती तावातावाने सांगू लागते. मग नंतर एकदा मला एक चीफ इंजिनियर मला म्हणाले की असं काय वैशिष्ट्य आहे हो, तुमच्याशी बैठकीमध्ये बोलताना लोक तावातावाने बोलतात, पण तुम्ही बोलायला लागले की एकदम शांत होतात आणि तुम्ही सांगितलेलं त्यांना एकदम पटतं. मग हे कसं काय होतं? तर दररोजचा ध्यानाभ्यास, त्यामुळे मन स्थिर राहतं, बुद्धी तीक्ष्ण राहते आणि त्यांनी विचारलेल्या समस्येवर जो कोणता जी आर आहे, शासन निर्णय आहे, त्यातील आवश्यक तो भाग किंवा तंत्रज्ञानासंबंधाने असेल तर आपल्या अनुभवाधारित आवश्यक तो भाग तो बरोबर त्यांना सांगितला की त्यांच्या समस्येचं समाधान होतं. त्यांनी समस्या तावातावाने सांगितली म्हणून आपण तावातावाने बोलणं अपेक्षित नाहीच आहे. ते ज्या अर्थी तावातावाने सांगतायत त्या अर्थी त्यांना त्या समस्येचा त्रास होतोय आणि त्या त्रास होणाऱ्या समस्येतून त्यांना समाधान प्राप्त करून दिलं पाहिजे. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस त्या बोलण्यामध्ये वाचिक तप सुरू आहे असा त्याचा अर्थ होतो. तर आता आपण काही अनुभव पाहिले, तर त्या दिशेने ज्यांना अनुभव आलेले आहेत किंवा या अनुभवासंबंधाने ज्यांना काही शेअरिंग करायचं आहे त्यांनी ते करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि राजन गुरुजींना त्यांनी सूत्रधाराचं काम सांभाळावं अशी त्यांना विनंती करतो. माझी माऊली. बघतो. रामकृष्ण हरी. मी सर्वांना अनम्यूट स्वतःला करण्याची परवानगी दिली आहे. आपण
असे अनुभव ऐकूया. सगळेजण आतुर असाल आपण हे अनुभव ऐकायला. तर स्वतःहून कोण पुढे येत आहे आणि हात वर करून किंवा स्वतःचा व्हिडिओ सुरू करून? मला वाटतं देबडवार साहेबापासून सुरुवात करूया. उल्हासजी बोला. रामकृष्ण हरी बोला. आता अण्णांनी जसं शेअर केलं तसा एक छोटासा अनुभव मी शेअर करतो. साधारणतः मला वाटतं एक 6-7 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. त्यावेळेस मी नागपूरला चीफ इंजिनियर होतो. तर एक घटना अशा झाल्या होत्या की आपल्याकडे म्हणजे इंजिनियर्स त्यांच्या लक्षात येईल की आपण DSR करतो पहा, दरसूची. म्हणजे गव्हर्नमेंटचे कोणते कामं करायचे असतील तर ते कोणत्या रेटनी करायचे त्याच्याकरता गव्हर्नमेंट आपल्याला रेट ठरवून देतं आणि मग त्या रेटवरती कॉन्ट्रॅक्टर त्यांचं जे काही टेंडर भरायचं असेल ते कमी किंवा जास्त ते भरतात आणि त्यातलं जे काही इव्हॅल्युएशन केलं ते इकॉनॉमिकल टेंडर असते त्याला आपण ते अवॉर्ड करतो. तर अशी साधारण आपल्या गव्हर्नमेंटमध्ये पद्धत असते, त्याला आपण DSR म्हणतो, डिस्ट्रिक्ट शेड्यूल ऑफ रेट्स. तर आम्ही काय केलं होतं की सगळ्या स्टेटचा एकच DSR केला होता, म्हणजे स्टेट शेड्यूल ऑफ रेट्स आम्ही तयार केला होता त्या 2-4 वर्षामध्ये. आणि त्याच्यावरती कॉन्ट्रॅक्टर्स मध्ये फार जास्त असंतोष होता. त्यामुळे ते वारंवार गव्हर्नमेंटला पत्र लिहिणं, वेगवेगळ्या संघटना निवेदन देणं, नंतर ते निषेध करणं, बहिष्कार करणं, असे प्रकार थोडेसे वाढले होते त्यावेळेस. मग आणि त्या स्टेट DSRचं काम जे आहे ते आमच्या रिजनला दिलं होतं, म्हणजे आमच्या रिजनकडे. तर मग गव्हर्नमेंटकडे ते खूप असंतोष वाढल्यामुळे गव्हर्नमेंटने काय केलं की एक काम करा, तुम्ही सगळ्या संघटनेची बैठक घेऊन त्यांनी मला कळवून टाकली. आणि मग मी नागपूर होतो तर आम्ही सगळ्या संघटनेची बैठक लावली. आणि माझ्या तिथे मीटिंग हॉल आहे, त्या मीटिंग हॉल साधारणतः एक 100-125 लोक बसू शकतात. तर तिथे मीटिंग लावली आणि आम्ही म्हटलं बघ प्रत्येक संघटनेचे 3-4 लोकांनी यावं. तर ते हॉल आमचा गच्च भरला आणि सगळे संघटनेचे लोक आले आणि त्याच्या आधी त्यांनी म्हणजे सगळे ते निषेध मोर्चे विरचे समजा जे काही त्यांना करायचं आहे, निवेदन द्यायचं आहे, त्या जिल्ह्यामध्ये SC ला निवेदन देणं, गव्हर्नमेंटकडे जाणं, ह्या गोष्टी त्यांनी केल्या होत्या. आमची मीटिंग सुरू झाली आणि आता थोड्या वेळ पूर्वी अण्णांनी जर सांगितलं तसे तावातावाने लोक बोलतात ना, तसं अतिशय तावातावाने बोलणं लोकांनी सुरू केलं. बरं, प्रत्येकाच्या मुद्द्यामध्ये तर दम होता की बाबा एखाद्याने समजा चांगलं काम करायचं ठरवलं तर चांगलं काम करण्यासाठी मला जर 100 रुपये लागत असतील आणि जर गव्हर्नमेंट मला 80 रुपये देत असेल त्याचा दर, तर मी चांगलं काम करू शकेल का, असा त्यांचा प्रश्न होता. मग आपण काय म्हणतो, नाही बाबा सगळे लोक बिलो टेंडर चालेल म्हणून 80 रुपयाचे रेट आम्ही वाढवत नाही. लोकांची चिड होती की मग चांगलं काम करणाऱ्याने काम कसं काय करायचं, तुम्ही तसा रेट देणार नाही तर. म्हणजे आमच्या पुढे परिस्थिती अशी होती की त्याचं म्हणणं हो म्हणावं तर रेट वाढवावे लागतात, रेट वाढवले तर त्याचा DSR वाढतो, त्याच्यामुळे आपल्या सगळ्या ह्याच्या किमती वाढतात. याचं कुठेतरी बॅलन्स करणं गरजेचं होतं ना, आणि तो बॅलन्स होत नसल्यामुळे त्यांची चिडचिड वाढलेली होती. आणि सार्वजनिक प्लॅटफॉर्मवरती जेव्हा आपण बोलतो ना, तेव्हा मनुष्य शक्यतो चीड व्यक्त करताना सुद्धा तो लॉजिकल चीड व्यक्त करतो. त्यामुळे ते जे उदाहरण देत होते ते उदाहरण पटणारे होते की बाबा असं असं आहे, हे आहे, हे आहे, याचा रेट एवढा येतो. तरी आम्ही मागच्या 5 वर्षापासून ओरडतोय, तुम्ही त्याच्यात मागच्या 6 वर्षापासून बदल केल्याने, म्हणजे आपण निरुत्तरच व्हायचं काम आहे ना हे. बरं, एक जण थांबत होता का, एक संघटना बोलली की दुसरे उठायचे, त्याची परत चिडचिड 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 सुरू व्हायची. अशी असं साधारणतः एक जवळपास एक अर्धा-पाऊण तासाच्या वर अशी त्यांची चर्चा होती. मला आता काय सोल्युशन काढावं, म्हणजे त्यांना आपण हो म्हणावं तर रेट वाढतो, गव्हर्नमेंट झापून काढते आपल्याला, त्यांना आपण नाही म्हणावं तर मीटिंग घेता कशाला तुम्ही, मग ते आपले निषेध करत आपल्या केबिनच्या बाहेर निघून जातील, पुन्हा गव्हर्नमेंटच्या अंगावर जातील की तुम्ही काय फालतू मीटिंग घेतल्या, काहीच उपयोग झाला नाही त्या ऑफिसचा. असा म्हणजे धर्मसंकट होतं बरं का माझ्यासमोर. मी काय केलं मग, आता प्रत्येक जण मुद्दा मांडत असताना मी त्यांची चीड बाजूला ठेवून त्यांचा कन्सर्न काय होता ते मी लिहित गेलो माझ्या एका कागदावरती. आणि जवळपास माझ्या याच्यामध्ये जवळपास एक 15 ते 20 मुद्दे तयार झाले लिहून घेत असताना. आणि एक पाऊण तासाच्या नंतर प्रत्येक आमच्याच उत्तर द्या उत्तर द्या, मी काय म्हणायचं बा तुमचे उत्तर मी देतो, तुम्ही तुमचे मुद्दे मांडू द्या. सगळ्या संघटनेने एकदम मुद्दे त्यांचे मांडले की काही काही गोष्टी रिपीट होऊ शकतात, तर त्याचं मी किंवा एकाच मुद्द्यावरती एकाचं एक मत दुसऱ्याचं अजून दुसरं मत राहू शकतं, आपण ते पूर्ण तुम्ही तुमचे मत मांडा आणि त्यानंतर मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.
तुमचं समाधान झालं तर ठीक, नाही झालं तर त्याच्यावरती अजून काही पर्याय निघू शकतो का आपण पाहूया. असं त्यांना मी सुरुवातीला प्रिअम्बल मध्ये किंवा एकदा दोनदा सांगितलं. आणि मग सगळ्यांचं तसं बोलणं झाल्याच्या नंतर काही गोष्टी कॉमन पण होत्या. कॉमन मुद्द्यावरती 2 मुद्दे 3 मुद्दे रागवून सांगितलेले. आणि मग त्यांचा कन्सर्न ऍड्रेस करत असताना ज्या ज्या गोष्टी म्हणजे त्यावेळेस मात्र विचार हा केला की बाबा आपण गव्हर्नमेंट म्हणून विचार करायचा का, रेट वाढवायचाच म्हणून विचार करायचा का, त्याला हो म्हणणं असंच होईल, असा कुठलाही मनासमोर विचार न आणता एक पुढची व्यक्ती एक लॉजिकल पॉइंट आपल्या पुढे मांडते आहे, त्याचा रागाचा मुद्दा बाजूला ठेवून मी त्याचं म्हणणं ऐकून तो कन्सर्न समजा माझा राहिला असता तर मी तिथे काय केलं असतं, असा विचार करून मी माझे उत्तर त्यांना मी देत गेलो. हे तुमचं करेक्ट आहे, पण हे सगळं बरोबर आहे म्हणून मग मी आतापर्यंत जे 50 रुपये देत होतो त्याचा मी डायरेक्ट 100 रुपये करू शकेल का, नाही करू शकणार. तुमचं म्हणणं मला पटते की ते 50 होत नाही, त्याला 70 रुपये पाहिजेत, 80 रुपये पाहिजेत, परंतु एकाच वेळेस मी त्याची 25% 30%ची जंप नाही करू शकत. परंतु जेवढं जास्तीत जास्त रेटमध्ये वाढ करता येईल तर या बाबीचा रेट मी वाढवण्यासाठी डेफिनेटली शासनाला शिफारस करेन. अशा प्रकारचं उत्तर म्हणजे वेगवेगळ्या इश्यूवरती त्यांचं वेगवेगळं उत्तर मी देत गेलो. आणि मी त्यांना पाहत होतो की बाबा रोष किती, आता म्हणजे रोष तर होताच, फक्त तो किती प्रमाणात कमी होतो आहे असं पाहत पाहत मी जेव्हा आलो. आणि मग ते जे काही त्यांचे 15, 20, 25 पॉईंट्स होते तर ते मुद्दे सांगत सांगत मला जवळपास 10-12 मिनिटं मला लागले होते त्यांना बोलत असताना. आणि मी म्हणले की आता आपण वाइंड अप केलं पाहिजे, आपलं किती बडबड बडबड करणार. आणि मग तसं तेवढं 10-12 मुद्द्याचा खुलासा केला आणि उरलेले मुद्दे वाचून झाकले. मी त्यांना सांगितले किंवा हे एवढे अजून तुमचे कन्सर्न्स आहेत, वरती मी जसं एक्सप्लेन केलं आहे तशाच पद्धतीने याच्यासाठी सुद्धा मी ते प्रयत्न करेन. आणि आम्ही जे प्रयत्न करू ते आता प्रत्येक वेळेस त्यावेळेस मला वाटते सगळ्यांनी येणं शक्य होणार नसल्यामुळे आपण एक व्हीसी घेऊ आणि व्हीसी वरती मग आम्ही काय केलं आहे आमच्या मीटिंग मध्ये फायनल आम्ही काय केलं आहे. कारण तुम्हाला मी हो म्हणायचं आणि आम्ही काही नाही करायचं, तुमचा राग तसाच राहील. आम्ही काही प्रमाणात तरी केलं का हे आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करू आणि मग तशी शिफारस आम्ही गव्हर्नमेंटला करू असं त्यांना मी सांगितलं. आणि मग त्यानंतर मग मी प्लॅटफॉर्म ओपन केला किंवा याच्या उपरही जर कोणाच्या मनामध्ये राग असेल किंवा अजूनही काही सजेशन असतील, जर आमच्या विरोधात तुमचं काही म्हणणं असेल तर तुम्ही सांगा. त्यावेळेस मात्र ते ऑब्झर्वेशन मला सगळं शेअर करायचं आहे की एव्हरीबडी वॉज सायलेंट, नोबडी वॉज अँग्री, दे वर नॉट लाफिंग, बट त्यांच्या चेहऱ्यावरती काही अंशी स्मित हास्य ज्याला आपण म्हणतो किंवा राग कमी झालेला, म्हणजे जर 4-5 जण आले त्याच्यातले एकाचा राग कमी झालेला नव्हता, पण बाकीचे 3 मात्र जे आहेत ते मात्र शांत झालेले होते. आणि मग अशा प्रकारे आमची एक साधारणतः 1-1.5-2 तासाच्या नंतर आमची मीटिंग संपली. नंतर आम्ही चहा पाणी केला. मग चहा पाणी करताना गप्पा करत असताना मात्र एव्हरीबडी वॉज रिलॅक्स असं मला त्यावेळेस जाणवलं. आय वॉन्टेड टू शेअर दिस. कुठेतरी अण्णा जसं आपल्याला सांगतात की तुमचा जो लवचा स्क्रीन, लव स्क्रीन म्हणले ना अण्णा, शब्द प्रयोग केला, तर तो जर आपण ठेवला तर आपण बऱ्यापैकी पर्याय काढू शकतो असं मला वाटलं. अर्थात म्हणजे मी एक्सेप्ट करतो की जेव्हा चिडतो तेव्हा मात्र तो लव स्क्रीन जागा नसतो आणि लव स्क्रीन जागा नसल्यामुळं आउटकम चांगलं आलेले नाहीत. असे शेकडो उदाहरण आहेत, परंतु एक चांगलं उदाहरण पण आढळल्यामुळं मला असं वाटतं की ते शेअर करावं. माझी माऊली. नमस्कार. रामकृष्ण हरी. खूप सुंदर अनुभव सांगितला उल्हास देबडवारांनी. दुसरं कोणी शेअर करताय? जगन्नाथ राऊत. मी जय माऊली. मी शाळेत शिक्षक आहेत, त्याच्यामुळे रोजच हा अनुभव येतो आम्हाला. कारण 50, 60, 70, 80 मुलं असतात वर्गात बसलेले. कोणी काही मध्ये बोलतं, शिकवताना अडचण येते बरोबर. आपण ज्यांना रागवतो मग ते एकाला रागवलं की दुसरं अनेक जण बोलतात. पण मी यशस्वी केल्यानंतर वर्गामध्ये गेल्यानंतर एकदम शांत उभा राहतो, आपण एकदम स्थिर होऊन जातो आणि मुलं हळूहळू स्थिर होऊन जातात. ते परत मध्ये बोलत नाही आणि आपण शिकवलं त्यांना कळतं. म्हणजे हा जो अनुभव आहे, समोरची जी शांतता ही आपल्यावर अवलंबून असते, हा माझा त्या ठिकाणी अनुभव आलेला आहे. आपण जितकं शांत राहाल आणि जसं पुढे पुढे सरकत जाऊ तसं आपल्याला आनंद मिळतो आणि त्या मुलांना पण एक आनंद मिळतो. हा एक माझा अनुभव आहे. छान सुंदर अनुभव सांगितला. रामचंद्र म्हैसेकर, तुम्ही पुन्हा एकदा हात वर केलाय. सर्व इथे सर्व उपस्थित असलेल्या लोकांना माझा सप्रेम नमस्कार.
आणि मला हे सांगायचंय की श्री डोमकौडा साहेब जेव्हा औरंगाबादला मुख्य अभियंता होते तेव्हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या इमेज बद्दल ते फार त्या इमेजला ते फार जपत असत. कुणा खासदारांची किंवा आमदारांची किंवा लोकप्रतिनिधीची जी पाणी पुरवठा योजनेबाबत तक्रार असो, ते स्वतः त्या जातीने त्या तक्रारीची सत्यता तपासत असे व त्या तक्रारीचा सखोल अभ्यास करून मुळातच ती तक्रार यापुढे राहणार नाही या बाबतीत स्वतः मार्ग काढत असे. व असं करत असताच ते अजिबात चिडत नव्हते. लोकांविषयी त्यांच्या मनात असलेलं प्रेम हे दिसत असे. आणि आता त्यांनी जे सांगितलं की वाचिक तप जे आहे ते त्यांच्या बोलण्यातून आणि त्यांच्या वागण्यातून हे आम्हाला दिसत असे. आता ज्ञानेश्वरीचा हा कर्मयोग सिद्धांत आपणास काय सांगतो की कर्म म्हणजे केवळ भौतिक कार्य नसून ते आपल्या जीवनातील प्रत्येक कृती, विचार आणि भावना यांचाही समावेश आहे. फळाची अपेक्षा न ठेवता काम करणे आणि आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून समाजाला सतत मदत करत राहणे हे ज्ञानेश्वराचं कर्मयोग आहे. आणि ते श्री डोमकौंडवाड साहेबांच्या वागण्यातून, कृतीतून हे आम्हाला नेहमी दिसत असे. त्याबद्दल आणि त्या श्री डोमकौंड साहेब मला नेहमी म्हणायचे की म्हैसेकर, मी पाणीपुरवठा योजनेचा का निवडला तर पाणी देण्यासारखे दुसरी कुठली पुण्य नाही. मी पूर्वी PWD खात्यामध्ये डायरेक्ट सिलेक्टेड क्लास 1 ऑफिसर होतो, पण माझे तिथे मन रमेना म्हणून मी पाणी पुरवठा खाते निवडले. मला चांगले आठवते आपल्या ज्ञानाच्या, बुद्धीच्या, ध्यान योगाच्या बळावर जेव्हा ते एखाद्या गोष्टीचे सोल्युशन सांगत असे तेव्हा म्युन्सिपल कमिशनर, कलेक्टर, मराठवाड्यातील सर्व नामांकित व्यक्ती त्यांना सर ह्या पदवीने वंदत असे. यामागे श्री डोमकौंडा साहेबांची आपल्या कर्तव्याशी असलेली तळमळ, सकारात्मक वृत्ती, न्यायप्रविष्टता इत्यादी सर्व बाबी कारणीभूत आहे असे मला वाटते. विद्वान ज्ञानी व्यक्ती प्रत्येक ठिकाणी पूजल्या जातो. स्वदेशी पूजते राजा, विद्वान सर्वत्र पूजते, हे यावणीचा प्रत्यय श्री डोमकौंडवाड साहेबाच्या बाबतीत मला वारंवार दिसून आलेला आहे. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेतील 18 अध्याय आणि 700 श्लोक यावर आधारित 1500 पानाची श्रीमती ज्ञानेश्वरी आत्मानुभूती व त्या प्राप्तीच्या साधनेचे माऊली प्रसाद प्रकटन खंड 1 व 2 श्री डोमकौंड साहेबांनी जे लिहिलेले आहे, त्यामुळे त्यांची ज्ञानी, योगी, अभ्यासू, सत्वगुणी, बुद्धिमान विद्वत्ता दिसून येते. किंवा त्यांच्याकडून माऊलीने लिहून घेतली आहे ही एक ईश्वरीच इच्छा म्हणावी लागेल असे मला वाटते. हे मी ह्या ठिकाणी सर्वांसमोर शेअर करू इच्छितो. आणि डोमकौंडवाड साहेबांसारखे अधिकारी मला लाभलेत हे मी माझं भाग्य समजतो. धन्यवाद. धन्यवाद रमेश चंद्रजी. तुमचा व्हिडिओ एकदा सुरू करा. आता तुम्हाला परवानगी माझ्याकडून पुन्हा एकदा रिवाइज केली आहे. तर मी माझं डोमकौंडवाड साहेब जेव्हा औरंगाबादला मुख्य अभियंता या पदावर होते तर त्यावेळेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे इमेज म्हणजे कोणाची तक्रार जर आली तर ते जातीनं ती तक्रार सोडवत असे याचा मी अनुभव शेअर केलेला आहे. तो मी आता व्यक्त केलेला आहे. धन्यवाद. आणखीन कुणाला शेअरिंग पुढचं घ्यायचं आहे? रत्नमाला ताई, तुम्ही हात वर केलेला आहे, बोला तुम्ही. मी हायस्कूलमध्ये शिक्षिका, संस्कृत शिकवत होते आणि आता रिटायर होऊन मला 24 वर्ष झालेली आहे. तर शाळेत मला आलेला अनुभव सांगते की आता माझी मनोभूमिका ही होती की आपण
शिक्षक आहोत, विद्यार्थी आणि शिक्षक एवढंच नातं. आणि विद्यार्थ्यांना मनापासून सगळं देणं एवढीच माझी भूमिका. बाकीच्या गोष्टी बघायच्या नाही. संस्थेच्या काय भानगडी चालल्यात काही लक्ष द्यायचं नाही. ही भूमिका मी ठेवली होती. कारण माझा विषय संस्कृत आणि मी ब्राह्मण नाही हे काही लोकांना रुचतच नव्हतं आमच्या संस्थेमध्ये, खरं सांगायचं तर. त्यामुळं पहिल्यापासून थोडं विरोधी वातावरणच आमच्या शाळेत असायचं. आणि मला जेवढा त्रास देता येईल तेवढा त्रास द्यायचा त्यांनी प्रयत्न केला, संस्थेने आटोकाट प्रयत्न केला. पण मी माझं मन स्वस्थ ठेवलं, कुणाला कळूही दिलं नाही की मला काय त्रास होतोय ते. आणि मी वर्गात गेले की मुलांशी सद्रूप व्हायचे आणि प्रत्येक काम अगदी जीव ओतून करायची. विद्यार्थ्यांचं भलं करणं, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त देता यावं याच भूमिकेमध्ये मी कायम असायची. अक्षरशः विद्यार्थ्यांच्या स्पर्धांची माझ्याकडे तयारी करायचं, माझ्याकडेच असायचं सगळं. संस्कृतच्या स्पर्धा वगैरे निरनिराळ्या ठिकाणी इतर गावात घेतलेल्या वगैरे असायच्या. तिथं मुलांना नेणं आणणं, त्यांना बक्षीस मिळतील इतकी तयारी करून घेणं, हे सगळं मी मनापासून करायचे. अक्षरशः मला शाळेकडून जाण्या येण्याचा खर्च मिळावा काय याची अपेक्षा नाही. मी माझ्याच खर्चाने जायची यायची आणि मुलांना शिकवायची. मधल्या सुट्टीत सुद्धा मुलं माझ्याकडे यायची, मॅडम हे कसं करायचं, ते कसं म्हणायचं. मी सांगायची. बाकीच्या लेडीज म्हणायच्या, तुम्ही एवढं काय ऑफ पिरियडला सुद्धा शिकवता, मधल्या सुट्टीतही पोरं येतात, हे जा रे मॅडम थोडी विश्रांती घेऊ द्या, असं म्हणायचं. मी आपली मला म्हणायचं की तुम्हाला काय मिळतं एवढं तुम्ही घरी बोलून शिकवता, शाळेत शिकवता, ऑफ पिरियड घेत नाही, तुम्हाला मिळतं काय म्हणलं याच्यात. अहो मला ना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, तोच माझ्यासाठी खूप मोठा आहे मी म्हणायची. आणि अक्षरशः एकदा मी स्टाफ रूम मध्ये जाताना आत लेक्चरच्या माझ्या कानावर आली. एक शिक्षक म्हणत होते की काय बाई आहे हो, एवढं तिच्यावर केस चालू आहे, इतकं मानसिक त्रास आहे, जरा तरी चेहऱ्यावर दिसतं का म्हणे. कशा काम करतात आणि किती हसतमुख असतात नेहमी, हे कसं काय जमतं या बाईला कोणाचं. ती मी चर्चा ऐकली. आता आपलं जे ध्येय आहे त्याप्रमाणे आपण काम करत राहायचं, बाकीचं परमेश्वर बघून घेईल काय ते. खरंच तसंच झालं. मला त्यांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला, मी काय त्रास म्हणाला लागून घेतला नाही कोर्टाकडनं, पण माझ्याच बाजूने निकाल लागला आणि मला काही त्रास झाला नाही, त्रास लावून घेतला नाही. हा माझा अनुभव आहे. छान. जय गुरुदेव. सुंदर अनुभव सांगितला रत्नमाला ताई. एक अनुभव मी अजून एक सांगतो अनुभव. हो बोला बोला. तर आपल्या खात्यातील आपले कंत्राटदार, आपले अधिकारी, कर्मचारी त्यांच्यावर प्रेम करणं एक प्रकारे सोपं आहे, पण जनता म्हणजे जनतेचे प्रतिनिधीवर प्रेम करणंही सोपं आहे. मॉब आपण ज्यांना म्हणतो, मॉबवर प्रेम करणं खरोखर खूप अवघड असतं. मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असताना, कार्यकारी अभियंता असताना उल्हासनगरला एका भागामध्ये पाणी मिळत नाही अशा तक्रारी होत्या, पण त्या माझ्यापासून लपवून ठेवलेल्या होत्या. मी उपविभागात जाऊन जेव्हा तिथे इन्स्पेक्शन केलं तर त्यावेळेला काय झालं की संध्याकाळी होते 100 लोकांचा मॉब तयार झाला आणि ते म्हणाले की ह्या ठिकाणी पाणी येत नाही. मग मी त्यांच्यासोबत बघायला गेलो, बघितलं आणि खरंच तिथे पाणी येत नाही त्या गल्लीमध्ये. मग माझ्या शास्त्राप्रमाणे म्हटलं की ह्या गल्लीचा वॉल बंद करा, एकदा तरी त्यांना तिथं पाणी येऊ द्या, नाही मग तिकडचा वॉल बंद करा, इकडचा चालू करा. असं आम्ही करत गेलो आणि अखेर असं करत करत टाकीतलं पाणी संपलं. रात्रीचे 12 वाजले आणि त्यांना पाणी मिळालंच नाही. आता मला आणि सांगा तो मॉब होता आणि मध्यंतरी तो मॉब असल्यामुळे पोलीस नाही
आमच्या डेप्युटी इंजिनियर वगैरेने बोलावून घेतलेलं होतं. तर ते पोलीसची लोक सुद्धा इतकी वैतागली, म्हणाले साहेब तुम्ही एवढं चांगलं वागता आणि ही लोक अशी वागतायत, तुम्ही मला थोडस सांगा, मी आता लगेच लाठीचार्ज करतो. मी म्हटलं काही करण्याची गरज नाहीये, त्यांची अडचण आहे म्हणून ते वैतागलेले आहेत, त्यामुळे मला त्यांचा प्रश्न सोडवणं हे माझं काम आहे. आणि आम्ही असं करत जेव्हा रात्री 12 वाजले आणि आम्ही त्यांचा प्रश्न सोडवू शकलो नाही आणि ते माझा जय जयकार करत निघून गेले. म्हणजे बघा, म्हणजे आपण एखाद्याचं काम नाही करू शकलो, पण जर का आपली भूमिका जर का तशी प्रेमाची असेल तर तिथपर्यंत लोक आपल्याला मानतात. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी 7 वाजता एक वेगळी ब्रँच टाकायची त्याला जोडणारी, आणि त्यात काहीतरी चोक वगैरे असणार आहे, ते काम आम्ही लगेच सुरू केलं दुसऱ्या दिवशी. आणि 2 दिवसात ते काम संपून आम्ही त्यांना वेगळी पाईपलाईन टाकून पाणी दिलं. तर अशा रीतीने आपली जर का भूमिका जर स्वच्छ असेल, प्रेमाची असेल, तर इव्हन मॉबला सुद्धा आपण प्रेमाने कंट्रोल करू शकतो. तर इतकं त्या प्रेमाचं सामर्थ्य आहे. तुम्ही तुमच्या अरेरावीमधूनच कंट्रोल करणं तसं खूप सोपं असतं, पण प्रेमातून कंट्रोल करणं अवघड असतं, पण ते शक्य असतं, हे इथं मला सांगावं असं वाटलं. तर आता राजनजी बघा, अजून कोण बोलू इच्छितात? हा, धन्यवाद. द्वारकानाथ, तुम्ही हात वर केला होता, बोलणार आहेत का? शाळेमध्ये शिक्षक असताना हायस्कूलला साधारणतः 65 ते 66 या वर्षामध्ये घडलेली कथा आहे. त्यावेळेला पालकाशी संबंध ठेवून थोडेसे, मी सायन्स आणि गणित टीचर असल्यामुळं काही व्याख्या किंवा काही पाठ करायला त्याला सांगत असे आणि मुलांच्या संमतीने त्यांना शिक्षा किती छड्या द्यायच्या हे श्लोक जर नाही आले, पाठ नाही केली तर, किंवा जे फॉर्म्युला दिले असतात ते, असा ठराव प्रेमाने करून घ्यायचो. आणि विद्यार्थ्यांना थोडीशी गणिताची आवड, वेगवेगळ्या जादा क्लासची आवड निर्माण झाल्यामुळे त्यांची तयारी असायची. आणि मग दुसऱ्या दिवशी ते पाठांतर घेताना सगळ्यांना घ्यायचं, साधारणतः अर्धा तास तरी त्याच्यामध्ये ही त्यांची रिॲक्शन काय पाठ केलीकडे पाहण्यात जायचं. आणि तो माझा सराव होता. आणि अशा अंगाने झाला असताना एका वेळेला प्रसंग असा आला की सगळ्यांचं पाठ झालं असताना एक थोडीशी हुशार मुलगी, पण तिने ती पाठांतर करताना चुका होऊ लागल्या. मग तो पाठ केलं ते नाही केलं असं विचारल्यानंतर, नाही माझ्याकडनं पाठ नाही झालं गेलं असं केलं. मग शिक्षक काय द्यायची, आपली ठरलेली होती 3 छड्या मारायच्या. आणि त्यापैकी अगोदर ते 4-5 मुलांना छड्या मारून झालं होतं. आणि ती मुलगी हुशार असून नाजूक असल्या कारणानं त्या छड्या घेताना त्या ज्या काय पद्धतीने सगळ्यांना एकाच तीव्रतेने देत आलेलो असल्यामुळं तिच्या हात धरला. हात धरताना 3 बोटं धरायची आणि ती छडी असायची, तिने ते जोरात त्याला मारायची की त्याची त्या शिक्षेची जाणीवेने अभ्यासाला लागावा, हा प्रेमळ हेतू असायचा. आणि तिचा हात घेतल्यानंतर इतकं नाजूक त्या मुलीने कसतरी अंग आकसलेलं असताना एका छडी द्यायला हात उघडला. आणि तो जो काही थोडासा आपला न्याय आपणे पर आणि दया दुसरे पर हा माझा शिक्षकाचा असला, पण तो मी शिक्षक कडक शिक्षेचा असा माझा अहंकार होता किंवा स्वभाव होता. त्या मुलीला छड्या न देता तिचा हात सोडून माझ्या हातावर मी तितक्या तीव्रतेने 3 छड्या दिल्या. त्याचा परिणाम असा झाला की मी खेळाच्या मध्ये देखील भाग घेत असताना मुलं, छड्या मारलेली मुलं मला कबड्डीमध्ये धरलं तरी पाय पिरगळणं, हात पिरगळणं, दाबणं असा क्रिया होत होता. आणि परंतु ती क्रिया सगळ्या शाळेमध्ये, मी काही 3-4 वर्गाला शिकवत होतो, त्यांच्याकडे गेली. आणि त्या दिवसापासून त्यांचं माझ्यावरती अत्यंत प्रेम आलं. शेवटी सेंडप्रती कोण कोण रडत होते तेही मला आठवतं. आणि मग आता तू काही काकांनी सांगितलेले याच्यामध्ये असतो की आपला जो काही लव्हिंग कॉन्टॅक्ट इम्पॅक्ट असतो, त्या मुलाने सुद्धा हे जे काही प्रेम माझं होतं ते मी माझ्यावरती शिक्षा घेतल्या कारणानं जे काही माझं आता शारीरिक तप त्या वेळेला घडलं. आणि त्या सगळ्या मुलांचं प्रेम मी इतकं ओसंडून पाहिलं की आजही मला त्या मुलांचे चेहरे त्या काळाचे आठवतात, काही भेटायला येतात. आणि असा हा प्रसंग काकांनी सांगितल्यामुळे मला तो आपल्याला सांगावासा वाटला की माझ्या अंतर असणाऱ्या भावनेची प्रचिती आहे, अनुभूती असं मी म्हणतो. धन्यवाद. माऊली माझी.
खूप छान अनुभव सांगितले. आणखीन कुणाचं काही शेअरिंग आहे? शिवाजी मस्के बोलत आहेत. बोला शिवाजी. जय गुरुदेव. जय गुरुदेव. माझा अनुभव हा, मी प्रायव्हेट कंपनीमध्ये मेकॅनिकल अभियंता या पदावर काम करत असताना 1900 साधारण 95च्या दरम्यानचा आहे, 91-95 पुण्यामध्ये बालेवाडीचं शिव छत्रपती स्टेडियमचं काम चालू होतं आणि त्यावेळेचे राष्ट्रपती उद्घाटनासाठी येणार होते, ज्ञानी जैलसिंगजी. तर तेव्हा आम्ही फॅक्टरीमध्ये एक 50-60 इंजिनियर होतो. मी सिनियर इंजिनियर होतो आणि मला माझ्या वरिष्ठ साहेबांनी एक असिस्टंट म्हणून एक मी सहकारी दिले होते, कोण पाहिजे म्हणून विचारलं होतं. तर मी एक नाव सांगितलं आणि त्यांनी ती जबाबदारी आमच्या दोघांवर दिली. साईटवर जे इरेक्शन करायचं, थोडक्यात फॅक्टरीचे साईड आपलं तिथले जिम्नॅस्टिक हॉलचे वगैरे शेड वगैरे उभे करायचे होते सर्व काय काय. तर त्याच्यासाठी लागणारं जे काही स्टील स्ट्रक्चर होतं, तर ते नेमकं त्या दिवशी लागणारं जे होतं दुसऱ्या दिवशी, तर ते आदल्या दिवशी जायला पाहिजे होतं. तर ती एक जबाबदारी होती, ते बघायचं. आणि शॉपमध्ये 30-40 जे इंजिनियर होते त्यांच्याकडून ते नेमकं मागवून घ्यायचं आणि तेच साईटवर जायला पाहिजे होतं. तर ते आम्ही अगदी रात्री 11-10-11 पर्यंत थांबून दररोज व्यवस्थित करत होतो. दररोज वेळेवर जायचं ते. परंतु एक दिवस असा आला, साहेबांचेच एक फेवरेट मधले एक इंजिनियर साईटवर होते. त्यांनी काय झालं, त्यांनी ते जरा पाहिलं नाही तिथं साईटवर. त्यांनी त्या गाड्या भरपूर अनलोड व्हायच्या, त्यांनी ते पाहिलं नाही आणि साहेबांना सकाळी सकाळी फोन आला साईटवरनं का ते मस्के आणि त्यांनी का जाधव काय ते आमचं आजचं लागणारं मटेरियल काय त्यांनी पाठवलेलं नाही, अजून तर काय आलेलं नाही. साहेबांनी काही थोडासा विचार नाही केला, ताबडतोब आम्हाला बोलून घेतलं दोघांना, खूप खूप झापलं जोरात आणि जा म्हणे, तुमच्यावर काही विश्वास नाही मस्के, आता तुम्ही चालते व्हावं इथून. मी थांबलो बराच वेळ. माझे सहकारी लगेच निघून गेले, कारण मी माझं मन 100% सांगत होतं, मी सर्व 100% ओके पाठवलेलं आहे. पण साहेब म्हणतात ते आलेलं नाही. तर कारण त्यांचा जास्त विश्वास किंवा भरोसा साईटवरच्या त्यांच्या फेवरेट इंजिनियरवर होता. नंतर 1 तासाने परत दुसरा फोन आला, आम्हाला बोलून घेतलं परत दोघांना. ते म्हणे मस्के, तुम्ही साईटवर जे पाठवलं ते बरोबरच पाठवलं, पण तुम्हाला मागाशी नीट सांगता आलेलं नाही. अगदी प्रेमाने काकांनी जे सांगितलं, प्रेमाचा जो भाव आहे तो त्यांच्या याच्यातून तो दिसून आला. आम्ही शांतपणे हो म्हणून निघून आलो. म्हटलं साहेब, आम्ही बरोबरच सांगितलं होतं, पण तुम्ही एवढे काय रागवले होते, एवढे काय चिडले होते, आमचं तुम्हाला काही ऐकून घेण्याची इच्छाच नव्हती. असा हा एक फार गमतीशीर आणि मजेदार अनुभव होता. नंतर साईट पूर्ण झाली. साहेबांनी आम्हाला मग कंपनीतून गाडी दिली आणि ते म्हणले तुम्ही ते बालेवाडी वगैरे सगळं बघून या. आणि आम्हाला कुपन पण, तिकीट पण दिलं होतं त्या फंक्शनचं, जो तिथं सोहळा झाला होता. खूप कमी कालावधीमध्ये बालेवाडीचा जो प्रोजेक्ट होता क्रीडा नगरीचा, तो बीजी शिर्के कंपनीने कंप्लीट केलेला आहे. असा एक गमतीदार अनुभव होता. जय गुरुदेव. जय गुरुदेव. मला वाटतं आता अनुभवांचं शेअरिंग बऱ्यापैकी झालेलं आहे, तर माधव काकांनी पुढची सूत्र हाती घ्यावीत. विषय थोडासा संपवूया. जो आपण वाचिक तपावर होतो आपण, त्यानंतरचा जो भाग होता मानसतप हा भाग होता. तर आपण अध्याय 17 मधील विवेचन आपण पाहत आहोत. तर आपण संपूया, त्या थोडासा भाग पूर्ण करूया. तर कर्म कसे असावे आणि त्यासाठी भगवंतांनी यज्ञ, दान, तप ही 3 उदाहरणं घेतलेली आहेत. त्यापैकी आपण यज्ञ पाहिला, तपापैकी आपण काही तप पाहिलं, त्याच्यानंतर वाचिक तप पाहिलं. आता मानस तप हा जो भाग आहे हा आपण पाहूया, म्हणजे ही साधना आपली पूर्ण केल्याचं समाधान मिळेल. तर मानस तप भगवंतांनी श्लोक 16 मध्ये सांगितलेला आहे. अध्याय 17च्या श्लोक 16 मध्ये मानसतप भगवंतांनी सांगितलेला आहे. भगवंत म्हणतात, मनप्रसाद सौम्यत्वम
मौनम आत्मविनिग्रह भाव संशुद्धी इति एतत् तप मानसम उच्यते. तर अर्थ आहे मनाची प्रसन्नता, सौम्यत्व, सौम्यता, सौम्यभाव, मृदुता, आवेगरहितता, टोकाची भूमिका न घेणे, मौन, आत्मविनिग्रह म्हणजे आत्मसंयम, स्वतःचे संयमन, मनाचा निग्रह, आत्मस्वरूपाजवळ नेणारा वृत्ती प्रवाह क्षीण करणारा मनाचा निरोध, भाव संशुद्धी म्हणजे अंतकरणाची शुद्ध स्थिती, अंतकरणामधील भावनांची शुद्धी, पवित्रता, याला मानस्तप असे म्हणतात. तर अंतकरणाची शुद्ध स्थिती म्हणजे सत्व संशुद्धी, त्यापैकी अंतकरणापैकी मन, बुद्धी, चित्त, अहंकार, त्यापैकी बुद्धी, बुद्धीची सत्व संशुद्धी ज्या वेळेस होते त्यावेळेस बुद्धी आत्मरूप होते, असा मुख्य सिद्धांत आपण विस्ताराने एका अभ्यास वर्गामध्ये पाहिलेला आहे. तर मानस तप स्पष्ट करताना माऊली म्हणतात, तैसी नाना विकल्प जाळे सांडूनी गेलिया सकळे, मन राहे का केवळे स्वरूपे जे. ते स्वलाभ लाभलेपणे मन मनपणाही धरून येणे, मन मनपणाही धरून येणे, शिवतले जैसे लवणे आपुले निज. अर्थ, मनातील विचार प्रवाह, वृत्ती प्रवाह पूर्णपणे थांबला म्हणजेच मन संपले, म्हणजेच चिदाकाशाचा, स्वतःमधील आकाशाचा, प्रशांतीचा अनुभव सुरू झाला. चिदाकाशात शब्द प्रवाह सुरू झाला की मनाचे अस्तित्व जाणवणे सुरू होते. सारांश, मनाचे मूळ स्वरूप आहे चिदाकाश. विकल्पादी वृत्तींचा प्रवाह चिदाकाशात सुरू झाला की मनाचे मनपण सुरू झाले. माऊलीचे शब्द काय आहेत? मन मनापणही धरून येणे. तर प्रमाण, विपर्यय, भ्रम, विकल्प म्हणजे संशय, निद्रा म्हणजे अभाव प्रत्यय आणि स्मृती म्हणजे पूर्वी अनुभवलेल्या घटनांचे विषयाचे चिंतन, अशा वृत्तींचा समुदाय जो पातंजल योगदर्शन पाद 1 सूत्र 6 मध्ये सांगितलेला आहे, तो सर्व वृत्तींचा समुदाय जागृतावस्थेत असताना सोडून गेल्यानंतर मन स्वतःच्या शुद्ध अवस्थेत म्हणजे निर्विचार होऊन, शांत होऊन चिदाकाश अनुभवत राहते, असा ओवी 227 विस्ताराने अर्थ आहे. तर ओवी 227 मी परत वाचतो. तैसी नाना विकल्प जाळे, ह्या 5 विकल्प असलेल्या वृत्ती पाहिल्या आपण. तैसी नाना विकल्प जाळे सांडूनी गेलिया सकळे, मन राहे का केवळे स्वरूपे जे. मानस तपाचं स्पष्टीकरण, विस्तारीकरण, विवेचन माऊली सांगत आहेत. तर असे शुद्ध झालेले मन आत्मलाभाच्या प्राप्तीमुळे, अर्थात त्याला स्वतःच्या स्वरूपाचा, चिदाकाशाचा, अमर्याद शांतीचा, प्रशांतीचा लाभ झाल्यामुळे ते आता मनपणा धारण करीत नाही, चंचल होऊन विविध विकल्पादी वृत्ती धारण करीत नाही, जसे मीठ समुद्रातील पाणी होऊन मूळ स्वरूपास प्राप्त होत नाही. तर मनात इच्छा उत्पन्न होऊन मन इंद्रियाकडे द्वारे विषयाकडे धाव घेत नाही. ओवी 234. तुकाराम महाराज मानस्तप एका सोपा उपाय सांगतात. कोठे तुझ ठाव घ्यावयासी धावा, मना तू विसावा घेई आता. अर्थात सर्व विठ्ठलावर सोपवले की मनाच्या धावण्याचे, इच्छेच्या प्रवाहाचे कारण संपते. अशा रीतीने वृत्ती, विचार, इच्छा रूपाने धाव संपलेली मनाची अवस्था मानस्तप या संज्ञेला पात्र होते, असा ओवी 226 अर्थ. आपण 3 प्रकारचा तप पाहिलं, शारीरिक तप, वाचिक तप आणि मानस्तप. आता त्या तिघांच्या पैकी तिघांनाही सात्विक कसं करायचं, तर वरील प्रमाणे काया वाचा मनाने केलेले तप हे चांगले कर्म, सत्कर्म आहे, मुळातच ते शुद्ध आहे. आता या कर्मातील रजोगुण व तमोगुण काढून टाकून या तपांना सात्विक करावयाचे आहे. भगवंत म्हणतात, फळाची इच्छा न करणाऱ्या योगी पुरुषाकडून अत्यंत श्रद्धेने केल्या जाणाऱ्या वरील 3 प्रकारच्या तपाला सात्विक तप म्हणतात. श्लोक 17. श्रद्धया परया तप्तम तप तत्त्रिविधम नरे, अफलाकांक्षीभिः युक्ते सात्विकम परिचक्षते. तर असा हा 3 तपांना सात्विक
कसं करायचं ती साधना या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेली आहे. त्यावर माऊली स्पष्ट करतात, हे 3 प्रकारचे तप पूर्ण श्रद्धेने फलाशा टाकून पूर्ण अंतःकरण शुद्धीने व अस्तिक्य बुद्धीने आचरले जाते तेव्हा त्यास सात्विक तप म्हटले जाते. काय करतात माऊली स्पष्ट? ओवी 240 आणि 41. तर अध्याय 17 वरील माऊलींची ओवी आहे, तरी हेची तप त्रिविधा जे दाविले तुझ प्रबुद्धा तेची करी पूर्ण श्रद्धा सांडुनी फळ. जे पुरतिया सत्वशुद्धी आचरी जे आस्तिक्य बुद्धी ते तया तेची गा प्रबुद्धी सात्विक म्हणिपे. हे 3 प्रकारचे तप पूर्ण श्रद्धेने फलाशा टाकून पूर्ण अंतःकरण शुद्धीने व आस्तिक्य बुद्धीने आचरले जाते तेव्हा त्यास सात्विक तप म्हटले जाते. आता राजसिक आणि तामसिक जे शारीरिक वाचिक मानसिक तप आहे ते केव्हा राजसिक आणि तामसिक होते ते श्लोक 18 आणि 19 मध्ये सांगितलेलं आहे. त्याचा अर्थ पाहूया. जे तप सत्कार मान पूजा होण्यासाठी लोकांनी स्तुती करावी आपल्या दर्शनासाठी यावे तसे स्वार्थासाठी किंवा दांभिकपणे केले जाते ते अनिश्चित तसेच क्षणिक फळ देणारे तप राजस म्हटले जाते. ते राजस तप फळ किती देतं? क्षणिक. श्लोक 18 मध्ये भगवंताने हा राजसिक केव्हा होतं तप ते श्लोक 18 मध्ये सांगितलेलं आहे. सत्कार मान पूजार्थम तपोदंभेन चैव यत् क्रियते तदीय प्रोक्तम राजसम चलम अध्रुवम. अर्थ, जे तप सत्कार मान पूजा होण्यासाठी लोकांनी स्तुती करावी आपल्या दर्शनासाठी यावे तसे स्वार्थासाठी किंवा दांभिकपणे केले जाते ते अनिश्चित तसेच क्षणिक फळ देणारे तप राजस म्हटले जाते. माऊली स्पष्ट करतात, धनाच्या व मानाच्या इच्छेने जे तप सायासाने केले जाते ते राजस तप होय. ओवी 247. हे असो धनमानी आस वाढवणी तप की जे सायासाने जे तप केले जातं ते तेची तप राजस बोलीजे गा. ओवी 252 मध्ये माऊली म्हणतात, असे तप शेवटपर्यंत टिकणारे नसते. श्लोक 19 मध्ये हे सर्व तपाचे प्रकार तामसिक केव्हा होतात अर्थात ते त्याज्य केव्हा आहेत हे सांगताना भगवंत म्हणतात, जे तप मूर्खतापूर्वक हट्टाने मन वाणी शरीराला कष्ट देऊन किंवा दुसऱ्याचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते तेव्हा ते तप तामस म्हटले जाते. श्लोक 19. मूढग्राहेण आत्मनः यत पीडया क्रियते तपः परस्य उत्सादनार्थम वा तत्तामसम उदारतम. तर जे तप मूर्खतापूर्वक हट्टाने मन वाणी शरीराला कष्ट देऊन किंवा दुसऱ्याचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते ते तप तामस म्हटले जाते. ते तत्तामसम उदारतम. तप हा शब्द सुद्धा भगवंत वापरत नाहीत. असं जेव्हा ते असतं, कारण तप हा शब्द कसा मुळातच सात्विक वाटतो, साधना करण्यासारखा वाटतो आणि हे तर त्याज्य आहे. म्हणून इथे तप हा शब्द न वापरता भगवंत तत्तामसम उदारतम असे म्हणतात. तर त्यामुळं अशा प्रकारचं म्हणजे कोणतं? मूर्खतापूर्वक हट्टाने मन वाणी शरीराला कष्ट देऊन किंवा दुसऱ्याचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते ते तामस म्हटले जाते असं भगवंतांनी स्पष्ट केलेलं आहे. तर आता आपण यज्ञ आणि कायिक वाचिक मानसिक तप आणि त्यांचे सात्विक राजसिक तामसिक वर्गीकरण पाहिलं. दान हा जो भाग आहे तो आपण पुढील अभ्यास वर्गामध्ये घेऊ आणि ओम तत्सत ह्या ब्रह्मनामाने संपूर्ण कर्म भगवंतास अर्पण कसं करावायचं आहे ते आपण पाहू. आपण मागे अभ्यास वर्गामध्ये सुलभ ग्रह पाठात सांगितलं होतं की ओम ही साधना जी अध्याय 6 ओवी 315 मध्ये सांगितलेली आहे ती सर्वांनी करावी. तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की तिथे सांगितलेली ओंकार साधना आपण अवश्य करावी. म्हणजे कर्म अर्पण कसं करावं, ओम तत्सत या ब्रह्म नावाने कर्म अर्पण कसं करावं हे व्यवस्थितपैकी स्पष्ट होऊ शकेल. आणि आपण ती साधना करा
आणि शिवाय आपणही पुढील वर्गामध्ये ओंकार साधना घेऊ आणि त्याद्वारे कर्म कसं अर्पण करता येतं, ओम तत्सत या ब्रह्मनामाचा उपयोग कर्म अर्पण करण्यासाठी कसा करावा हे आपण विस्ताराने पुढील प्रवचनामध्ये अभ्यास वर्गामध्ये पाहू. तर तोपर्यंत माझी माऊली. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.